गुड आफ्टरनून सर्वांचं सहर्ष स्वागत. यानंतर एका महत्वपूर्ण विषयाला आपण सुरुवात करतोय आजच्या भागामध्ये. यस मित्रांनो, इतिहास या विषयाची तयारी करणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेची तयारी करणाऱ्या 2026 करिता सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्वप्रथम सहर्ष स्वागत. यानंतर या विषयाबद्दल आपण सुरुवातीला जाणून घेऊ. अगदीच आजचा सेशन जो असेल आजपासून बॅचला स्टार्ट झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. काही ऑफलाईन विद्यार्थी पण आहेतच. ओके, तर पहा, आपण जेव्हा सुरुवात करतोय तर सुरुवातीला अगदी विषयाबद्दल इथे जाणून घेणं आवश्यक. तर या विषयाची तयारी करीत असताना अभ्यासक्रम नेमकं काय, आयोगाच्या वतीने काय सांगण्यात आलेलं आहे ते आधी व्यवस्थितरित्या ते आपल्याला समजणं हे महत्वाचं आहे. आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. या विषयाची तयारी करीत असताना सर्वप्रथम अभ्यासक्रम काय आहे हे आजच्या भागाचा एक मूळ मेन म्हणजे जो स्त्रोत म्हणजे म्हणू आपण त्याचं स्टार्ट जे असणार आहे, तर अभ्यासक्रम हे जाणून घ्यायचे आणि त्यानंतर कुठून आपण स्टार्ट करणार आहोत आणि त्यानंतर अगदी परिपूर्ण या विषयात आपल्याला किती मार्क मिळाले पाहिजेत, विषयाचं महत्व, सराव प्रश्न आणि PYQ सिरीजला किती महत्व दिलं पाहिजे, तसेच संदर्भ साहित्य सर्वात महत्वाचं. अनेक विद्यार्थ्यांचं नव्याने तयारी करणाऱ्या स्पेशली त्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो, सर संदर्भ साहित्य बाबतीत काय, कशा प्रकारे तो अभ्यास केला पाहिजे. तर मित्रांनो, या विषयाचं महत्व, संदर्भ साहित्य, PYQ ला किती महत्व द्यायचं आणि सराव प्रश्नांचा कशा प्रकारे आपल्या अभ्यासात समावेश करायचा, या सर्वांचा आढावा शेवटी आपण घेणार आहोतच. मात्र सुरुवातीला मी अगदी या विषयाबद्दल इथे बोलेन आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. आणि तुमचे कमेंट देखील इथे स्वागतार्ह आहेत आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील कमेंटद्वारे कळवा. मी लगेच पाहिल्याच्या नंतर उत्तर देईल अथवा माझ्याकडनं जर थोड्या उशिराने ते पाहण्यात आले तरी देखील त्याची उत्तरे दिली जातील. सर्वांनीच प्रश्न विचारायचे आहेत. ओके, तुमचे जे काही डाऊट असतील ते आपण इथे क्लिअर करणार आहोतच. अगदी शेवटी किंवा मध्ये ज्यावेळेस कमेंटकडे लक्ष जाईल त्यावेळेस देखील मी इथे ते मेन्शन करत जाईल. ओके, येस क्लिअर आहे. येस सिद्धू, मिस्टर सिद्धू, नोट्स लवकर उपलब्ध. ओके, नोट्स देखील लवकरात लवकर अवेलेबल होतील याची आपण या ठिकाणी नक्कीच काळजी घेऊ सर्व विषयांचे. ठीक आहे, चालेल. तर इतिहास या विषयाचा आजचा आपला पहिला सेशन आणि यामध्ये पहा आपला जो अभ्यासक्रम आयोगाने आखून दिलेला आहे तो मात्र फार इंटरेस्टिंग असं म्हणू आपण. म्हणजे इंटरेस्टिंग याकरिता आवडीचा, म्हणजे इतिहास म्हटलं की साधारण आता दुपारची वेळ झालेली आहे, बऱ्याच जणांचं आता जेवण झालेलं असेल आणि तुम्हाला मस्त आता झोपेचं वातावरण तयार झालं असेल, परंतु आपलं नेमकं तुम्हाला झोपेतून जागे करण्यासाठीच ही वेळ या ठिकाणी ठेवलेली आहे अभ्यासाकरिता. आणि तर कोणालाही झोपण्यासाठी मुभा नाही आहे आणि आपल्याला सतत कार्यरत राहायचंय जोपर्यंत आपला रिझल्ट येणार नाही. त्याकरिताच मित्रांनो अगदी रेडी राहायचंय. आणि जरी विषय थोडासा, काही जणांना इतिहास म्हटलं की थोडं बोर वाटतं, काही जणांना इंटरेस्टिंग वाटतं. बोर वाटण्याचं कारण नाही, त्याचं एक रिझन इथे मेन्शन करतोय. आयोगानं जो आपल्याला अभ्यासक्रम आखून दिलेला आहे तो मात्र अगदी स्पेसिफिक, म्हणजे अगदी सुटसुटीत आणि व्यवस्थित, इंटरेस्टिंग मगाशी उल्लेख केला होता शब्दाचा, तो जास्त महत्वाचा असेल. त्याचे रिझन की पहा, 3 पार्टमध्ये आपण या इतिहासाचं आपण वर्णन करतो. एक म्हणजेच प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि तिसरा आधुनिक भारताचा इतिहास. यामध्ये जो आपल्याला मी म्हणेन खरं तर रटाळ भाग वाटणारा म्हणजे प्राचीन इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास करायचा म्हटलं, काही वेळेला तो काही अंशी म्हणून आपण थोडंसं बोरिंग वाटतं अभ्यास करीत असताना, रिवाइज करीत असताना. परंतु मग नेक्स्ट आपण भागाकडे येऊ, मध्ययुगीन भारताचा इतिहास. त्यामध्ये आपल्या राजांचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला, तो भाग जर सोडला बाकीचा भाग देखील थोडासा आपल्याला रटाळ वाटतो अभ्यासात असताना. मात्र आधुनिक भारताचा इतिहास जो आहे, तिसरा टप्पा, जो आपण 3 टप्पे या ठिकाणी पाडलेले होते, तर या तिसऱ्या भागात आधुनिक भारताचा इतिहास, ज्यावेळेस ब्रिटिशांचं भारतातील आगमन, इथपासून भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास आणि तसेच समाजसुधारकांचा अभ्यास, हा फक्त आपल्या अभ्यासक्रमाला आहे. आणि तो म्हणजेच मी इंटरेस्टिंग म्हटला कारण भारताला स्वातंत्र्य मिळत असताना ज्या लोकांनी संघर्ष केलेला आहे मोठ्या प्रमाणात, त्याचा इतिहास अभ्यासत असताना आणि खरंच तो अगदी आवडीनं आपण तो अभ्यासतो, तो मात्र अजिबात आपल्याला रटाळ होणार नाही, हे लक्षात घ्यायचंय. आणि हा अभ्यास करीत असतानाच परीक्षाभिमुख बाबींकडे जास्त लक्ष असणं आवश्यक आहे, हे मात्र सर्वांनी नोंद करायचंय. म्हणजे काही जणांचे प्रश्न, तुमच्या प्रश्नांनी सुरुवात करतो मी, त्याच्या उत्तरांनीच, प्रश्नांच्या उत्तराने. बऱ्याच जणांना वाटतं सर अभ्यासक्रम तर खूप भला मोठा दिलेला आहे आणि त्यामध्ये जर आपण अभ्यास करायचे म्हणजे काय, कुठल्या बाबी नोट करायला पाहिजेत जेणेकरून आपला रिझल्ट येईल, किंवा काय म्हणजे एवढं डीप मध्ये इतिहास अभ्यासायचा आहे. आणि विचारतात जेमतेम 10 प्रश्न. म्हणजे आताचं जे स्वरूप बदललेलं आहे अलीकडील काळामध्ये जर पाहायला गेलं तर एकूणच आधीच्या काळात आपल्याला माहिती आहे की 15 प्रश्न या विषयाचे विचारले जात होते. मात्र आता जर पाहायला गेलं तर आपल्याला एक लक्षात येतं की इथे 10 प्रश्न विचारतायत. मात्र आयोगाकडनं कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अभ्यासाच्या मध्ये मात्र म्हणजे कटौती करण्यात आलेली नाही, हे लक्षात घ्या. अभ्यासक्रम तेवढाच त्यांनी दिलेला आहे, मेन्शन केलेला आहे. म्हणून आपल्याला इथे अभ्यासक्रम तेवढा आणि प्रश्न संख्या मात्र 10
मग यामुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये बराचसा संभ्रम होतो की मग एवढ्या 10 प्रश्नांकरिता आपण एवढं भलं मोठं म्हणजे अभ्यासक्रम जो आपल्या समोर आहे तेवढा कसं काय अभ्यासायचा मग. मात्र इथे मी अगदी सुटसुटीतपणे सांगेन तुम्हाला, अगदी सोपं करून. मित्रांनो, या विषयाची तयारी करीत असताना साधारणपणे आपल्याला इथे काही टॉपिकवरती ठराविक प्रश्न आयोगाच्या वतीने विचारले जात आहेत आणि त्याचाच आपल्याला पर्टिक्युलरली अभ्यास करायचा, त्यावरती अधिकचं भर द्यायचा आहे. क्लिअर? हे आधी लक्षात घ्या. त्याचं मी डिवायडेशन देखील इथं करतोय सुरुवातीलाच आणि त्यानंतर आपण हळूहळू पुढील टप्पे पाहणार आहोत. पहा, तुम्हाला एकूणच प्रश्नांचं म्हणजे पीवायक्यू आणि प्रश्नांच्या बाबतीत आपण पुढे जाऊन आढावा घेणार आहोतच. मात्र सुरुवातीला मी तिथे मेन्शन करतो प्रश्नांचं स्वरूप जे आहे कशा पद्धतीनं, म्हणजे ते लक्षात घ्या आधी. तर जे 10 प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत, ओके, 10 प्रश्न जे विचारले जात आहेत त्यामध्ये आधी डिवायडेशन करणे, आधी सुरुवातीला इथूनच जाऊ आपण, त्यामुळे आपलं ते सुटसुटीत जाईल. मग अभ्यासक्रमाकडे वळायचं आहे, कशा पद्धतीने प्रत्येक टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि काय कशाला महत्व द्यायचं आहे याकडे जाण्याच्या आधी बिफोर 10 प्रश्न जे विचारले जात आहेत त्यापैकी तुम्ही जर आयोगाचे प्रश्नपत्रिका, यासाठी पीवायक्यू महत्वाचे असणार आहेत. प्रश्नपत्रिका पाहणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याचं अनालिसिस करा तुम्ही. त्याचं अनालिसिस केलं की तुम्हाला काही ठराविक टॉपिक असेल त्यावरती मी शेवटच्या भागात बोलणार आहेच. त्यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न, सरळ सरळ मी या क्वेश्चनकडे येतो, 8 प्रश्न जे असतील याचं डिवायडेशन केलेलं आहे आपण, ते तुम्हाला इझिली सोडवता येतील सरळ अॅक्युरेसीनुसार. जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार तुमच्याकडे नोट्स असणार आहेत किंवा ज्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही हे लेक्चर केल्याच्या नंतर नोट्स प्लस संदर्भ साहित्याचा काही ठिकाणी उल्लेख केला जाईल. या सर्वांच्या आधारावरती, या बेसिसवरती तुम्ही 8 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देऊ शकता आणि आपलं जे टार्गेट असणार आहे साधारणपणे हेच असलं आवश्यक आहे. म्हणजे मी 10 पैकी 10 प्रश्न आपले बरोबर आलेच पाहिजेत असे म्हणणार नाही, कारण ते अतिशयोक्ती होईल. त्यामुळे +2 जे असणार आहे, +2 या प्रश्नांकडे मात्र आपण थोडंसं प्रश्नार्थक चिन्ह देऊन पाहणार आहे. त्याचं रिझन हे आहे, हे 2 प्रश्न जे असणार आहेत की तुम्ही कुठलाही संदर्भ साहित्य घ्या अथवा तुम्हाला काही नोट्समध्ये त्याचा उल्लेख झालेला दिसणार नाही बऱ्याच ठिकाणी, कारण अनेक प्रश्न जे आपण पाहतो असे काही स्टेटमेंट अथवा असे काही प्रश्न विचारले जातात इतिहासामध्ये की तुम्हाला जवळपास ते कुठं दिसत नाही. शक्यतो दिसलेच तर त्याचं रिव्हिजन झालेलं नसतं अथवा त्याचं उत्तर आपण देऊ शकत नाही. त्याकरिता हे 2 प्रश्न आपल्याला सोडून द्यायचे आहेत. कदाचित तुम्हाला विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन असतील आणि ते वाचून पर्याय पाहून जर सुचलं काही या प्रश्नांची उत्तर देण्याचा तिथे प्रयत्न केला, बरोबर आलं तर तो आपलं बेस्ट म्हणू आपण. परंतु आपलं टार्गेट असलं पाहिजे 8. आलेच 2 तर ते बेस्ट, नसेल तर हे 8 टार्गेट ठेवून आपल्याला प्रश्न, मी आधी सुरुवातीला प्रश्नाबद्दलच डिस्कशन करतोय. अभ्यासक्रम तर पाहायचाच आहे, तोच आपला आजचा सेशन असणार आहे. कशा पद्धतीने या विषयाची तयारी करावायची आहे, विषयाचं महत्व काय, परत येतो मी तिकडेच पीवायक्यू काय असणार आहेत त्याला महत्व द्यायचं आहे, सराव प्रश्न असतील, ओके, संदर्भ साहित्य. हे पाहण्याच्या आधी बिफोर तुम्हाला या विषयामध्ये 10 पैकी 8 गुण मिळतील या अनुषंगाने आपण तयारी करून घेणार आहोत, हे आधी लक्षात घ्या. त्या माध्यमातून तुमचं रिव्हिजन होणं, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज ज्या होतील पुढे चालून, त्यानंतर त्या टॉपिक वाईज टेस्ट सिरीजचं सराव होणं, फुल लेंथ टेस्ट सिरीज ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आणखीन जास्त सराव आपला होणं, या माध्यमातून आपल्याला 7 ते 8 किंवा मी डिरेक्टली येतो 8 क्वेश्चनकडे, हे आपले बरोबर आलेच पाहिजेत असं आपलं म्हणजे एकूणच त्या या विषयाबद्दल म्हणजे मेरिटमध्ये येण्याकरिता एवढे प्रश्नांची उत्तर येणं सफिशियंट आहे. 2 आलेच बरोबर बेस्ट, नसेल तर काही हरकत नाही, 8 मात्र बरोबर येतील या अनुषंगाने आपल्याला तयारी करायची आहे. हा झाला पहिला मुद्दा. प्रश्नांकडे मी सुरुवातीलाच मेन्शन केलेला आहे. मग जो इंटरेस्टिंग भाग अभ्यासक्रमाला आयोगाने इथे मेन्शन केलेला आहे आधुनिक भारताचा इतिहास, त्याचा आपण डिवायडेशन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे अभ्यासक्रम देखील पूर्ण करावायचा आहे. यामध्ये मग 3 टप्पे पुन्हा एकदा आपण पाडलेले आहेत, ज्याप्रमाणे मागाशी उल्लेख केला होता. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, त्यानंतर प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, या पद्धतीने आपण माहिती घेत होतो. यानंतर मात्र आपल्याला लगेच याचं डिवायडेशन करायचं आहे. ओके, इतिहास या विषयाची तयारी करीत असताना आता प्रश्नांचं स्वरूप आणि थोडक्यात स्ट्रक्चर सुरुवातीला मेन्शन केलेलं आहे. अभ्यासक्रमाकडे वळण्याच्या आधी आपण म्हणू आपण जाणून घेऊ आजच्या एक पहिल्या सेशनमध्ये. तर नेक्स्ट वन जो भाग असेल तर तो म्हणजेच आता आपल्याला अभ्यासाचा असलेला आधुनिक भारताचा इतिहास. मित्रांनो, ओके, या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला प्रामुख्याने आपलं जे सेशन असणार आहेत पुढे लेक्चर वगैरे, त्याचं मी कशा पद्धतीने तेही इथं मेन्शन केलेलं आहेच. तर आधुनिक भारताच्या इतिहासात काय अभ्यासक्रम आहे, सुरुवातीला म्हणजे क्वचित क्वेश्चन आपल्याला दिसत आहेत ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले होते, त्यानंतर ब्रिटिशांचं भारतातील आगमन आल्याच्या नंतर ज्यावेळेस खऱ्या अर्थाने सत्ता आपल्या हाती घेत आहेत, राज्यकारभार करण्याचं त्यांचं जे धोरण आहे तिथपासून स्टार्ट जे होतं तर तिथून पुढे आपल्याला खरा अभ्यासक्रम आहे. मग तो भाग, त्यानंतर त्यामध्ये मग काय काय मूळ मुद्दे आहेत आणि अलीकडच्या काळात एक आपण म्हणतो स्पेसिफिक, ज्या ठिकाणी आयोगानं प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न म्हणजे घटकावरती प्रश्न जे विचारला गेलेला आहे
तो मात्र आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. यातनं मात्र आपली सुटका नाही. परंतु हा अभ्यास करीत असताना इतिहासातल्या सर्वच घडामोडी आपल्याला कव्हर करायच्या आहेत का, सर्वच घटना आपल्याला अभ्यासायच्या आहेत का, तर अजिबात नाही. म्हणजे पूर्णतः ते सर्व करत बसण्याची गरज नाही, किंवा आपण अनावश्यक मध्येच कुठेतरी डीपली जाण्याचा प्रयत्न करतो ज्यावरती प्रश्न आपल्याला अजिबात दिसत नाही. यासाठीच मी सातत्याने बोलेल PYQ सिरीज बद्दल, आणि ती महत्वाची असणार आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन जे आहेत, मी टॉपिककडे येतोय, कोणत्या टॉपिकवरती सातत्याने क्वेश्चन विचारले जात आहेत तो फक्त पाहणं आणि तो टॉपिक डिटेलमध्ये अभ्यासणं, त्याचं रिव्हिजन करणं, त्यावरती सराव प्रश्न सोडवणं हा आपला म्हणजे एम असलं पाहिजे. आणि त्यानुसारच आपण मार्गक्रम करणं गरजेचं, जेणेकरून जे टार्गेट सेट केलेलं आहे सुरुवातीला 10 पैकी 8 प्रश्नांचं, ती मात्र आपली बरोबर आलीच पाहिजेत. या उद्देशाने आपल्याला पुढे पळणं गरजेचं आहे. क्लिअर? तर या आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्याला अभ्यासाचा आहे. मी मेन्शन केलेला आहे, ब्रिटिश साधारणपणे 1757चा कालावधी आपण गृहीत धरतो, तिथपासून 1947 पर्यंत भारताला मिळालेलं स्वातंत्र्य, या कालावधीतल्या घडामोडी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. फक्त बिफोर त्याच्या आधीचा थोडंसं इंट्रोड्यूस म्हणून ज्यावेळेस स्टार्ट करू लेक्चरला, माहिती घेणं आवश्यक, कोणाचा त्याने कशा प्रकारे पराभव केला होता ब्रिटिशांनी, आणि त्या पद्धतीने इथे राज्यकारभाराची धोरणं जी विस्तारलेली होती त्याचा थोडासा आढावा आपल्याला पुढे घ्यायचा आहे. हे फक्त लक्षात असू द्या. ठीक आहे, मग पुढे जाऊ आपण. यानंतर ज्याचं डिवायडेशन आपण केलेलं आहे. ओके, मी तुमच्या प्रश्नांकडे येतो, काही जणांचे क्वेश्चन असतील तर सुरुवात करण्याच्या आधी. तर पहा, ज्याप्रमाणे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, तर आधुनिकचे परत 3 टप्पे आपण केले आहेत. प्राचीन मध्ययुगीन आपल्याला काही संबंध नाही, त्यामुळे म्हणजे थोडंसं डोक्याला हेडेक थोडं कमी झाला असं म्हणू. हेडेक इन द सेन्स की तो भाग मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला होता. प्राचीन मध्ययुगीन अभ्यास असताना थोडंसं टाळ वाटतो, एक्सेप्ट फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. अदरवाईज बाकीचा भाग नको वाटतो अभ्यासाला, तो मात्र फक्त आपल्याला अभ्यासाला इंटरेस्टिंग म्हणू आपण. बाकी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला 3 टप्पे, त्यात सर्वप्रथम आधुनिक भारताचा इतिहास जो इथे मेन्शन केलेला आहे. क्लिअर? तर यामध्ये तुम्हाला मगाशी उल्लेख केला होता 1757 ऑलमोस्ट आणि 1947. ओके, या दरम्यानचा आपल्याला पूर्ण घडामोडी कव्हर करायच्या. त्यात पुन्हा एकदा प्रश्न, टॉपिक, घटक हे जे काय असणार आहेत त्यालाच फोकस करायचा आहे. अदरवाईज अवांतर काही असं वाचत बसायचं नाहीये. परंतु यामधल्या महत्वाच्या घडामोडी काय आहेत, काय अभ्यासणार आहोत आपण, कशा पद्धतीने तो सेशन असणार आहे, हे सर्व रूपरेषा आजच्या सेशनमध्ये असेल. यानंतर नेक्स्ट वन, महाराष्ट्राचा इतिहास. यात प्रामुख्याने 1857च्या उठावात महाराष्ट्राचा असलेला महत्वाचा सहभाग, त्याच्या बिफोर पूर्व 1857 पूर्व म्हणू. यानंतर महाराष्ट्रात 1857च्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी महत्वाचे उठाव घडलेले आहेत त्याबद्दलची माहिती, आणि संयुक्त सर्वात महत्वाचे 2 घटना आणखीन याबद्दलच्या, एक महाराष्ट्रातून क्रांतिकारी चळवळीचं कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं कार्य. ओके, यावरती प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला दिसत आहेत. एवढाच भाग आपल्याला अभ्यासायचा आहे, आणि तोही व्यवस्थितरित्या या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. आणि मग नंतर नेक्स्ट समाजसुधारक, महत्वाचे समाजसुधारक. अलीकडे 2 किंवा 3 प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून म्हणा, त्यांच्या केलेल्या कार्याचा आढावा घेऊन या पद्धतीने आपल्याला समाजसुधारकांच्या विषयीचे प्रश्न दिसत आहेत. मात्र इथे असं नाही की ठराविक समाजसुधारकांच्या बद्दल अभ्यास केला आपण आणि तेच विचारतील असं नाहीये. लक्षात घ्या, महत्वाचे समाजसुधारक तर आघाडीचे आपल्याला करणं भाग आहेच आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यात त्यांना केलेलं लाखमोलाचं सहकार्य, त्या व्यक्तींवरती क्वेश्चन अलीकडच्या काळात आपल्याला परीक्षेमध्ये दिसत आहेत. लक्षात असू द्या हे. त्यामुळे थोडंसं डीपली हे देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण परत त्या टार्गेट कडे 10 पैकी 8 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत व्यवस्थितरित्या. क्लिअर? तर या पद्धतीनं हे आपण पुढे सेशन कंप्लीट करणार आहोत. यामध्ये मग सुरुवात जी असेल कदाचित समाजसुधारकापासून आपण करूया, त्याचं मी रूपरेषा मेन्शन करेनच. आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे अभ्यासत असताना काही सुरुवातीला सोप्या भागापासून आणि मग थोडंसं टफ आणि थोडंसं ठीकठाक असं म्हणू आपण, त्याचं वर्णन केलं तर आपल्या भाषेमध्ये, या पद्धतीने ते पूर्ण करू. त्याचं स्ट्रक्चर कसं असेल येणाऱ्या सेशनमध्ये कळलंच तुम्हाला. शेवटी आपण ते मेन्शन करूच कशापासून स्टार्ट करणार आहे, त्यानुसार नोट्स असतील त्या अभ्यासायचं आहे, त्याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. तुम्ही सुरुवात करतो, एक एक टप्पा आपल्याला अभ्यासायचा आहे इथे आजच्या सेशनमध्ये. सर्वप्रथम आधुनिक भारताचा इतिहास, यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला कुठल्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे, कशा अभ्यासक्रम जो आयोगाने आखून दिलेला आहे त्यावरती चर्चा करत पुढे जायचं आहे. त्याआधी बिफोर तुमचे काही क्वेश्चन असतील मित्रांनो इथपर्यंत, तर तुम्ही ते कमेंटद्वारे इथे विचारू शकता. क्लिअर? यस, सिद्धूने मगाशी नोट्स बद्दल मेन्शन केलं होतं. यस सिद्धू, नोट्स मिळून जातील लवकरच. ओके, त्यानंतर कृष्णकांत, यस आशिष, रोहिणी, काही म्हणणं असेल कमेंटद्वारे कळू शकता. अदरवाईज कंटिन्यू करायचं. इथपर्यंत कोणाला काही असं वाटलं की नाही सर काहीतरी आमचं क्वेश्चन आहे, त्यामुळे एकल मी असा कार्यक्रम नको. यस, तुमचं काय म्हणणं असेल तुम्ही कळू शकता. ऑफलाईन विद्यार्थी जे आहेत, काही डाऊट असेल तर कोणीही विचारायचंय बिनधास्तपणे.
आणि पुढं कंटिन्यू करायचं आपल्याला. चालेल, नो क्वेश्चन. करायचं मग कंटिन्यू. ओके, शेवटी पण चर्चा करूच पूर्ण सेशन झाल्याच्या नंतर. चालेल, मग 3 टप्पे जे आपण पाडलेले आहेत त्यानुसार आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवायची आहे. प्रश्नांची तयारी, सराव प्रश्न अधिक होणारच आहेत प्रत्येक टॉपिक वाईज, ज्याप्रमाणे ते मेन्शन केलेलं आहे या पद्धतीनं. आणि परिपूर्ण तयारी करून घेऊन या विषयामध्ये आपल्याला अधिकचे गुण मिळवून मेरिटमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. ठीक आहे, सर्वांनी टार्गेट लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा आळस किंवा कमी तुमच्याकडनं होऊ द्यायचं नाही आणि आमच्याकडनं ते होणार नाही. मी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला शाश्वती देतो आणि त्या पद्धतीनं तयारी करायची. तर मित्रांनो, अधिकचा वेळ न घेता पुढे कंटिन्यू करू. आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये प्रामुख्याने आपल्याला काय अभ्यासायचं आहे पहा. ते आपण या ठिकाणी आयोगाने जो अभ्यासक्रम आखून दिलेला आहे, ठीक आहे, त्याकडे वळणार आहोत आता. त्यामध्ये एक्सप्लेन करत जाईन एक एक, आणि त्यात तुमचंही काही म्हणणं असेल कमेंटद्वारे कळवत चला. तर पहा, आधुनिक भारताचा इतिहास. तर सर्वप्रथम काय अभ्यासायचं आहे, कुठून कुठपर्यंत या सर्व गोष्टी इथे क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण ते पुढे जाऊ. तर मगाशी उल्लेख केला होता, अभ्यास करीत असताना आपल्याला 1757 मोस्टली इथे आणि त्यानंतर 1947 यामध्ये ब्रिटिशांचं भारतातील आगमन. तसं पाहायला गेलं 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना होते आणि त्यानंतर ब्रिटिशांचं जे प्रतिस्पर्धी होते युरोपामधलेच, ते खऱ्या अर्थाने आपल्याला भारतामध्ये देखील त्यांच्याशी संघर्ष करावा लागला होता. जसं की पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, या सर्वांशी संघर्ष करीत असताना पुढं त्यांचा पाडाव करून भारतामध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने सेट होत असतील त्यावेळेस, म्हणून आपल्या भाषेमध्ये, तर त्यावेळेस त्यांना या सर्वांचा पराभव केल्याच्या नंतर जे स्टार्ट केले. ओके, तर त्यांचा सर्वांना बाजूला सारून स्वतःच्या प्रतिस्पर्ध्यांना मग इथल्या जे काही बंगालमध्ये वगैरे नवाब होते किंवा मुंबई मद्रास असतील, सर्व भाग आपल्या आधिपत्याखाली आणण्यासाठी इथे संघर्ष जो करावा लागला होता त्याचे थोडंसं इंट्रोडक्शन म्हणून सुरुवातीला. आणि त्यानंतर मग 2 महत्वाच्या लढाया त्या ठिकाणी होत आहेत. प्लासीची एक लढाई असते, बक्सारची, हे सर्व भाग नंतर येईल. ते आता काय असणार आहे नाही, मी फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय. फक्त आजच्या भागात ऐकून समजून घ्यायचंय कशा पद्धतीने आपले लेक्चर पुढे असणार आहेत. मग प्लासीची लढाई, बक्सारची लढाई, या लढाईच्या माध्यमातून ब्रिटिश खऱ्या अर्थाने आपल्या पाया इथे म्हणजे भारतामध्ये रोतात आणि त्यानंतर राज्यकारभाराची धोरणं विस्तारून ते सर्व स्वतःच्या हाती सूत्रे घेऊन जो राज्यकारभार पुढे हाकतात, तिथून पुढे आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासायचं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांचं भारतातील आगमन झाल्याच्या नंतर आणि तेही खऱ्या अर्थानं सुरुवातीला नाही तर राज्यकारभाराची धोरणे हाती घेतल्याच्या नंतर असं म्हणू आपण. आणि त्यानंतर मग ज्यांच्या मार्फत हा कारभार सुरू असतो, ज्या प्रमुखांच्या असं म्हणू, ते म्हणजेच गव्हर्नर जनरल. म्हणजे इथून पुढं ज्यावेळेस काही व्यक्तींची नावे येतील, आता फक्त एकदा ऐकून घ्यायचं आहे आपल्याला, नंतर मग ते अभ्यासक्रमात वारंवार आल्याच्या नंतर हे कोण व्यक्ती आहेत, त्यांचं काम काय हे लक्षात येऊन जाईल. तर सुरुवातीला जर पाहायला गेलं तर रॉबर्ट क्लाइव्ह हा गव्हर्नर बंगालचा असतो. त्यानंतर मग गव्हर्नर जनरल हे कशा पद्धतीने बदलतं, काय कायदा वगैरे आपण सर्व जाणून घेणार आहोत. यानंतरचा जो कालावधी असणार आहे गव्हर्नर जनरलचा, वॉरेन हेस्टिंग पासून ते मग 1857 पर्यंतचा पहिला टप्पा, आणि त्यानंतरच्या उठावानंतर जे बदल होतो आणि व्हाईसराय पुढे येतात त्यांच्याविषयीची माहिती. यावरती क्वेश्चन आपल्याला आयोगाच्या वतीने विचारला जातो. आता गव्हर्नर जनरलचे म्हटलात तुम्ही तर लास्ट क्वेश्चन ग्रुप सीचा जर पेपर पाहिलं त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसतोय. ओके, पेपर मागचे पेपर पाहायचे आणि तो टॉपिक अभ्यासायचा आपल्याला, बस एवढंच इतिहासामध्ये करायचंय. इतिहास म्हटलं की फार असं डीपली जायचं आहे, खूप भला मोठा सिलेबस आहे, काय वाचायचंय असं नाहीये. यावरती एक क्वेश्चन असतो, त्यामुळे लक्षात घ्या, हे महत्वाचं असेल. प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल म्हणजेच कुठं 1700, इथे क्लिअर करू आपण परत, 1757 ते 1857 पहिलं. व्हॉइसरायचा उल्लेख मी नंतर करतोय ज्यावेळेस ते येतील ते, आणि हे दोन्ही असं म्हणू आपण. यावरती क्वेश्चन आयोगाच्या वतीने त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, प्रमुख गव्हर्नर जनरल, सरसकट सर्वही नाही, मात्र प्रमुख गव्हर्नर जनरलचा आपल्याला ते अभ्यासायचं आहे. एक क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, हे क्लिअर असू द्या 100% यावरती. मग तो डीपली कसा अभ्यासायचा आहे हे आपल्या नोट्सच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. आणखीन त्यानुसारच तुम्हाला काही संदर्भ साहित्याचाही उल्लेख केला जाईल. ते जर तुम्ही अभ्यासलात तर मग आपण इथे परिपूर्णरित्या परीक्षेकरिता रेडी असू. क्लिअर, या पद्धतीने आपण पुढे माहिती घेणार आहोत. इथे लक्षात ठेवायचंय, लेटेस्ट तुम्ही पाहायचं असेल ग्रुप बीसीचा पेपर काढून पहा, तुम्हाला यावरती क्वेश्चन 100 म्हणजे आहेच, तो विचारलाच आहे, त्यामुळे ते तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुमच्या क्लिअर होईल, लक्षात येऊन जाईल. यानंतर नेक्स्ट वन
ब्रिटिशांचं भारतात म्हणजे थोडक्यात तुम्ही थोडंसं आत्ता आला त्यामुळे तुम्हाला मेन्शन करतोय. आपण जे स्टार्ट केलेलं आहे आता, तर थोडक्यात इतिहास या विषयाची तयारी कशा प्रकारे असणार आहे, हा एक पहिला आजचा सेशन. आणि अभ्यासक्रम काय आहे, आयोगाच्या वतीने कशा प्रकारे अभ्यासक्रम आखून दिलेला आहे त्याची एक रूपरेषा आपण सर्व पाहतोय. आणि यानंतर मग शेवटी प्रश्न PYQ याबद्दलचे आढावा घ्यायचा आपल्याला. सुरुवात जस्ट केलेली आहे. जो अभ्यासक्रम आहे तो आता सांगत असताना त्याच्यातला पहिलाच भाग आहे हा. क्लिअर? ओके. तर ब्रिटिशांचं भारतात आगमन, प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल, हा पहिला टप्पा झाला. यानंतर नेक्स्ट चला पुढील भाग असेल मग आपण पुढे वळू. आता सुरुवात झालेली आहे याच दरम्यान, म्हणजे आता 1800ला सुरुवात झाली असं या कालावधीला म्हणू आपण. 1800 ते 1857 आणि पुढे 1875 पर्यंत या दरम्यान काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत, त्या विषयावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. तर हा एक टॉपिक आपल्याला अभ्यासाचा आहे, म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी. यात काही व्यक्तींच्या कार्याचा आढावा घ्यायचा आहे. उदाहरणार्थ जर पाहायला गेलं यामध्ये, मग सर्वप्रथम राजाराम मोहन राय यांचं कार्य असेल. ओके. राजाराम मोहन राय यांचं कार्य. त्यानंतर मग स्वामी दयानंद सरस्वती, काही प्रमुख व्यक्तींची नावे इथे मेन्शन करतोय फक्त मी. स्वामी दयानंद सरस्वती. ओके. त्यानंतर स्वामी विवेकानंद, थिओसॉफिकल सोसायटी, इत्यादी म्हणू आपण. ठीक आहे. तर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीत काही संस्था असतील, काही व्यक्तींच्या बद्दल त्यांनी केलेल्या सुधारणा, त्यांनी लिहिले काही महत्वपूर्ण ग्रंथ असतील, अथवा त्यांच्या एकूणच कार्याचा आढावा म्हणून आपण थोडक्यात या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्याविषयीचे प्रश्न मग विधानात्मक स्वरूपात, जोड्या स्वरूपात, वन लाईनर स्वरूपात परीक्षेमध्ये विचारले जातील. हे मात्र डिटेलमध्ये व्यवस्थित आपल्याला अभ्यासायचं आहे. त्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी मोस्टली 1800 ते 1875 जो कालावधी आहे या दरम्यानच्या, यावरती एखादा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर असतील मग शैक्षणिक सुधारणा. ठीक आहे. शैक्षणिक सुधारणामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांचं भारतात आगमन झाल्याच्या नंतर इथल्या लोकांना आपल्या पहिल्या शिक्षणाचा दूरपर्यंत संबंध नव्हता, आणि त्यानंतर मग यांच्या माध्यमातून म्हणून आपण काही शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या आणि मग शिक्षण दिलं गेलं, आणि त्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे समाजसुधारक असतील किंवा अनेक व्यक्ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुधारकही दिसले, तर आपल्याला सुधारता म्हणजे समाजसुधारकांचा उल्लेख करतो आपण. अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षण घेऊन पुढे अविरतपणे त्यांचं कार्य दिसतं आपल्याला. या पद्धतीने ज्या शैक्षणिक सुधारणा केलेल्या आहेत त्या माध्यमातून ज्या व्यक्तींचे यात महत्वाचा रोल आहे त्यांच्याबद्दलची माहिती त्या कालावधीमध्ये म्हणजे 1800च्या पुढं हे आपल्याला घ्यायची आहे. याचबरोबर काही इथे मी लगेच मेन्शन करतो महत्वाचे, यानंतरचा एक घटक असेल कायदे. ओके. यावरती एक क्वेश्चन आपल्याला दिसतो. म्हणजे अगदीच अलीकडे म्हणजे शैक्षणिक म्हणजे 1828 म्हणजे 1828च्या पुढं म्हणून 30च्या पुढं तिथून पासून काही महत्वाचे कायदे आहेत. त्याच्यानंतर आणखीन ज्यावेळेस 1905च्या पुढं म्हणजे बराचसा जो कालावधी असणार आहे अभ्यासक्रमाला जो आखून दिला आहे त्यानुसार आपण तिथे मेन्शन करू. मग अनेक कायद्यांची नावे आहेत. त्या कायदे परीक्षेमध्ये सरळ आता परत मी परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांकडे येतो. म्हणजे तुम्हाला PYQ मध्ये पाहिलं तर कायद्यावरती एक क्वेश्चन असतो. ओके. तर ते आपल्याला करायचे आहेत. कायदे महत्वाचे असतील, ते कायदे आपल्याला सुधारणा जे काही केलेले आहेत त्यामधले कायदे हे अभ्यासणं आवश्यक आहे. राजकीय पण सुधारणा आहेत, घटनात्मक सुधारणा, त्याकरिता काही महत्वाचे कायदे अनाउन्समेंट केले त्याला अनुसरून क्वेश्चन असतील. हा एक भाग त्या ठिकाणी महत्वाचा असेल जो मी यामध्ये ते पुढे कंटिन्यू केलेला आहे. ठीक आहे. ह्या पद्धतीने पुढे असणार आहे. नेक्स्ट वन. यानंतर काही म्हणजे कुठं काही डाऊट वाटलं तर विचारायचं. ठीक आहे. कुठेही काय तुम्हाला असं वाटलं तर. यस. महत्वाचा भाग इथे आपण थोडासा व्यवस्थितरित्या डिस्कशन करूया मित्रांनो, कारण एक नाही तर काही वेळा दोन प्रश्नही आपल्याला या पार्टवरती विचारले जातात. आणि सर्वात महत्वाचं म्हणेन मी, ज्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतो परीक्षेमध्ये. आणि मात्र दुसरा टास्क असा असणार आहे आपल्या पुढे की आपल्याला तयारी कशा प्रकारे करावायची आहे, हा भाग महत्वाचा असेल. अदरवाईज स्किप व्हायला नको, कारण 1857च्या उठावावरती प्रश्न येणाऱ्या माहिती असूनही त्या प्रश्नांचं उत्तर आपण देऊ शकलो नाही तर तिथे मात्र मोठी आपली गडबड होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून या उठावाचा अभ्यास करीत असताना 2-3 टप्प्यामध्ये आपल्याला 2 टप्पे सुरुवातीला आपण म्हणू. सर्वप्रथम 1857चा उठाव इथे मी पहिलं मेन्शन करतो भारत. ठीक आहे. आणि 1857चा उठाव इथे मेन्शन करतो मी पहिलं महाराष्ट्र. क्वेश्चन पहा कसे विचारलेत, त्यानुसार आपण अभ्यासाचं थोडंसं विश्लेषण आजच्या भागात जाणून घेतोय आणि त्याच धर्तीवरती आपल्याला ज्या पद्धतीने घटक इथे मेन्शन केले गेलेले आहेत त्यानुसार पुढे जायचं आहे. क्लिअर? हे असू द्या म्हणजे सगळ्यांना. त्यानंतर भारत 1857च्या उठावामध्ये इथे परत 2 पार्टमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. एक, ज्यावेळेस उठाव झाला त्याच्या आधी 1857चा उठाव पूर्व म्हणजे 1857च्या पूर्व आधी म्हणजे त्याच्या आधी जवळपास इथे ब्रॅकेटमध्ये मेन्शन करतो 1770-80 म्हणू आपण थोडक्यात, आणि 1857 पर्यंत
आणि दुसरा भाग असेल 1857 एक सेकंड पार्ट. ठीक आहे, ह्याला सेकंड म्हणू, ह्याला फर्स्ट म्हणू, सोपं सोपं करून घेऊ आपण. यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारतात. म्हणजे पूर्व म्हणजे काय, 1857चा उठाव, 1857चा उठाव आपण ऐकतो. ओके, सर्वांना माहिती आहे स्वातंत्र्याचा लढा, 1857चा उठाव अनेकदा आपण ऐकलेलो असतो. अभ्यासक्रमाला जर तुम्ही सुरुवात केलेली नसली, परंतु इतिहासामध्ये आपण शाळेत अभ्यासलेला आहे, स्टेट बोर्ड मध्ये वाचले आलेला असणार. आपल्या 57चा उठाव म्हटल्याच्या नंतर ऍक्च्युअली ज्यावेळेस उठाव झालेला होता 1857च्या वर्षी, ठीक आहे, त्यावेळेस उठावाच्या वेळेस उत्तर भारतातून काही प्रमुख ठिकाणं होती. त्या प्रमुख ठिकाणाबद्दलच्या उठावाबद्दल आपल्याला आढावा घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण जर घ्यायचं झालं तर दिल्ली या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं. ओके, त्यानंतर कानपूर या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं. पुढं मग लखनौ असेल, झाशी असेल, जगदीशपूर, ठीक आहे, असे काही ठिकाण आहेत, त्या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व. उठाव मोडीत काढणाऱ्यांमध्ये ज्या ब्रिटिश अधिकारी होते त्यांचंही नाव, त्यांच्याही जोड्या लावा, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. एक स्वरूप सांगतोय तुम्हाला. तर तो सेकंड पार्ट जो 1857चा उठाव आहे, तर तो ऍक्च्युअली उत्तर भारतातून ज्या प्रमुख ठिकाणावरनं उठाव झालेला आहे त्याबद्दलचा आपल्याला अभ्यास इत्यंभूत त्याची माहिती घ्यावायची आहे. त्याला अनुसरून क्वेश्चन दिसेल तिथे. क्लिअर, या टॉपिकवरती क्वेश्चन विचारायचा. म्हणजे बिफोर येतो. पूर्व म्हणजे काय, तर 1770-80 पासून 1857 पर्यंत जर पाहिलं, यामध्ये काय होतं, यालाही म्हणजे आपण काही काही ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध जी काही ब्रिटिशांची ध्येय धोरणं होती त्याला हाणून पाडण्याकरिता बऱ्याच ठिकाणावरनं छोटे छोटे उठाव झाले होते. मग तिथे काय होतं, समूह म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात ते उठाव चर्चेला गेला नाही, आणि किंवा समजा तुमच्या एखाद्यावरती कोणावरती अन्याय होतोय, त्यांचे हक्क ब्रिटिश काढून घेत आहेत, त्यापुरते एक छोटा समूह म्हणून आपण 4-2 लोक येऊन उठाव करण्याचा प्रयत्न करतायत, आणि ब्रिटिश वेळीच शस्त्रानिशी आणि बुद्धिनिशी म्हणून ते उठाव दडपून टाकतायत. ओके, असे काही उठाव छोट्या छोट्या भागात आपल्याला झाले होते. म्हणजे संथाळांचा उठाव सुरुवातीला आपण उदाहरण देतो. ओके, कुठं, बंगालमधून. तशा प्रकारचे काही उठाव आपल्याला या पूर्व भागामध्ये अभ्यासायचे आहेत. कोलमांचा उठाव असेल, संथाळांचा उठाव असेल, ठीक आहे, या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे. तो झाला सेकंड. फर्स्ट आधी सेकंड आपण जाणून घेतलं, मग फर्स्ट हा पार्ट असं म्हणू आपण या दोन्ही माध्यमातून. 1857च्या उठावावरती या भागावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात 101%. हे किंवा हे आपल्याला अभ्यासायचं, म्हणजे दोन्ही अभ्यासायचं आहे, त्यावरती एक प्रश्न दिसतो. सेकंड भागाकडे येतो महाराष्ट्र, ऍज इट इज सेम. आता पहा, इथेही सेकंड पार्ट आपण असं करू. महाराष्ट्रामध्ये सेकंड पार्ट, ओके, इथे सेकंड, इथे फर्स्ट. फर्स्ट म्हणजे काय, पूर्व म्हणा, 1857चा पूर्व उठाव, 1857चा पूर्व उठाव, आणि हे मुख्य त्यावेळेस आपण त्याला मुख्य म्हणू. आपण वेगळ्या पद्धतीने थोडं जाणून घेऊ, आणखीन ते सोपं जाईल. पूर्व म्हणजे काय, तर महाराष्ट्रातून 1857च्या उठावात महाराष्ट्राचा काय रोल आहे. ओके, यावरती क्वेश्चन विचारतात. जसं की आपण पाहतो 1800, आपल्याला कालावधी लक्षात ठेवायचा आहे, 1820, 1817, 1820 किंवा 1815च्या पुढं, आणि 1800 इथं मेन्शन करू परत त्याप्रमाणे आणखीन सोपं, 1815 पासून ते 1857 पर्यंत. मग यामध्ये रामोशी बांधवांचा उठाव आहे, भिल्ल बांधवांचा उठाव आहे, कोळी बांधवांचा उठाव आहे. क्लिअर, या पद्धतीने आपल्याला त्यांच्याबद्दल उठाव केलेला आणि त्यांना केलेलं लोकांनी सहकार्य कोणत्या ठिकाणी, मग ब्रिटिशांच्या वतीने जर कोणी काही म्हणजे तिथे त्यांचा पाडाव केलेला असेल, त्यांच्या अधिकाऱ्यांबद्दलची माहिती, ही सर्व इत्यंभूत माहिती कुठे घ्यायची आहे, या ठिकाणी. क्लिअर, म्हणून ह्याला आपण पहिला भाग. आणि सेकंड मुख्य जो भाग असणार आहे, मुख्य भागामध्ये कुठं काय आपल्याला अभ्यासाचं आहे, नेमकं 1857चाच भाग त्याच वर्षी, परंतु मग या ठिकाणी काही महत्वाचे ठिकाण आहेत, त्या ठिकाणावरनं काही जणांनी उठाव केलेला होता. पहा, त्यामध्ये जर पाहायला गेलं, फॉर एक्झाम्पल सातारा, इथे रंगो बापूजी गुप्ते यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं. नाशिक मधील पेठ या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं होतं, भगवंतराव निळकंठराव. हे आता फक्त ऐकायचंय तुम्हाला, मी फक्त उदाहरणार्थ सांगतोय, बाकी आता काही लक्षात ठेवा असं नाही. आपले जेव्हा लेक्चर पार पडतील, मग टॉपिक होईल, मग सराव प्रश्न होतील, पीवायक्यूचा आपण अनालिसिस करू, त्यावेळेस मात्र तुम्हाला ते सोपं जाईल. ओके, आता फक्त लक्षात घ्यायचंय, हे नाव तुम्हाला पुढे येणार आहेत. नाशिक असेल किंवा परत खानदेश असेल, सातपुडा. ओके, या भागातून काही उठाव झाले होते प्रामुख्याने 1857 मध्ये. मग त्या ठिकाणी प्रमुख व्यक्तींचं नाव, त्याचबरोबर परत ब्रिटिश अधिकारी कोण होते किंवा त्यांच्याविषयीचे कार्य थोडक्यात आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचंय. तर सर्वात महत्वाचं टॉपिक ज्यावरती एक क्वेश्चन किंवा काही वेळेला 2 क्वेश्चन, 1+1 असंही म्हणेन मी, एक तर आहेच आहे, काही वेळा 2 कशासाठी, तर महाराष्ट्रातून उठावाचा प्रश्न विचारत असताना, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना महाराष्ट्रातूनही काही व्यक्तींचे विचारायचे असेल त्यांना, आणि तिथूनही असे 2 क्वेश्चन देखील तुम्हाला पाहायला मिळतील. एक तर आहेच आहे, पहा, अभ्यास करीत असताना मग अशी उल्लेख केला होता की इतिहास म्हटलं की आपल्याला काय वाटतं की भलं मोठं काहीतरी आहे आणि अभ्यासायचं आहे, आता काय काय लक्षात ठेवायचं काही नाही. तुम्हाला 2 टॉपिक क्लिअर झाले.
सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवरती थोडंसं बाजूला सारा. मी तुम्हाला ते टॉपिक पण तुम्ही बारकाईने लक्षात घ्यायचं आहे. हमखास प्रश्न विचारले जाणारे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसराय हे दोन्ही मिळून एकत्र करू आपण. तर गव्हर्नर जनरल वरती एक क्वेश्चन मी हवा तर थोडंसं मागे तो तुम्ही लक्षात करा आणि काउंट करायचे. त्या टॉपिक वरती प्रश्न आहेच आहे. ओके, त्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे. उगाच काही म्हणजे आहे भलं मोठं बरंचसं आणि सगळं वाचत बसलोय असं अजिबात नाहीये, लक्षात घ्या. आणखीन सोपं होऊन जाईल ते सगळंच. ओके ठीक आहे, पहा कशावरती प्रश्न. इथून आपण स्टार्ट केलं होतं प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर. ठीक आहे, तर मग यावरती एक क्वेश्चन. ओके, गव्हर्नर किंवा पुढे व्हाईसराय पण येतील, तिथं पण एकच काउंट करा, गव्हर्नर किंवा व्हाईसराय. जे नाव बदललं गेलं पुढं 57च्या उठावानंतर तेच व्यक्ती भारतातील गव्हर्नर आणि व्हाईसराय थोडक्यात. त्यावरती एक क्वेश्चन आहेच आहे, परीक्षेमध्ये असतो, त्यामुळे त्याची तयारी करायची आपल्याला. क्लिअर, एक प्रश्न आपला इथे झाला. त्यानंतर इथे एक झाला. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवरती क्वचित क्वेश्चन आहे, तो मात्र भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. शैक्षणिक सुधारणावरती क्वेश्चन क्वचित विचारतोय. शैक्षणिक सुधारणा अथवा कायदे यावरती क्वेश्चन आहेच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. मी पुढे ते मेन्शन करतो इथे लगेच. मी थोडंसं रिपीट येण्याचं कारण की लक्षात ठेवा कुठे क्वेश्चन आहे. परत शैक्षणिक सुधारणा किंवा कायदे जे आहेत तर त्यावरती एक क्वेश्चन आपल्याला दिसतो. ठीक आहे, म्हणजे प्रश्न संख्या इथे किती झाले तर कॅल्क्युलेशन केलं तर 2. त्यानंतर तिसरा प्रश्न पेपरमध्ये विचारला जाणारा. हे टॉपिक फक्त आपल्याला अभ्यासायचे आहेत बस. विषयाची तयारी परिपूर्ण म्हणू आपण 3. ठीक आहे, या पद्धतीने याच्याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेतलेलं आहे कशा पद्धतीने प्रश्न असणार आहेत. मी तुम्हाला 10 पैकी 8 प्रश्नांच्या तयारीबद्दल सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्ही म्हणजे नंतर ते पाहू शकता. अगदी इंट्रोड्यूस सुरुवातीला आपण जे केलं होतं 5-10 मिनिटाचं. तर हे लक्षात घ्यायचं आपल्याला. क्लिअर, 3 प्रश्न हे टॉपिक अभ्यासायचे आहेतच. फक्त अभ्यासात असताना फक्त एका साच्यात किंवा जे नोट्स आहेत किंवा घटना घडलेल्या आहेत फक्त वाचून रट्टा मारून ते परत लक्षात ठेवण्यापेक्षा थोडीशी रणनीती वेगळी आखायची. वेगळी मीन्स इन द सेन्स की PYQ घ्यायचे, त्याचं अनालिसिस करायचंय, कशा पद्धतीने ते क्वेश्चन विचारले गेलेले आहेत स्वतः नोट्स काढत असताना. क्लिअर, त्यानंतर सराव प्रश्न जे असणार त्याच्यावरती सोडवायचं आहे. काही वेळेला प्रश्नांचं जे स्वरूप आहे तिथंच असतं, फिरून किंवा आयोगाच्या वतीने शब्द वेगळे विचारले जातात आणि त्यानंतर आपलं लक्षात येतं की अरे हा तर भाग मी अभ्यासलाय, परंतु एक्झाम हॉलमध्ये मला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, अशी आपली मानसिकता नंतर होती एक्झाम हॉलमधून बाहेर आल्याच्या नंतर. ती दूर करण्यासाठी सातत्याने PYQ चं अनालिसिस, सराव प्रश्न सोडवणे, जो भाग आहे त्याचं व्यवस्थित रिव्हिजन करणे. या अदरवाईज तुम्हाला प्रश्नांची उत्तरे कितीही जर तुम्ही वाचलात झालं. बरेच विद्यार्थी काय करतात, इतिहास अभ्यासात 1 किंवा 2 वेळेस वाचणं झालं, PYQ कडे बरेच जण दुर्लक्ष करतायत, सराव प्रश्न सोडवत नाहीत. काय मी सगळं वाचला, अभ्यासक्रम मला माहिती आहे. काही जण तर अभ्यासक्रम पण पाहत नाहीत, हा एक तोटा होतो. सरळ माहिती आहे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास, मग त्यामध्ये काय येतं, आपल्या मनानेच आखायचं एक स्ट्रक्चर आणि ते पूर्ण अभ्यासतो आणि परीक्षेला सामोरे जातो. त्यावेळेस 2दा तर वाचन झालं असतं, मात्र प्रश्नाचं उत्तर फक्त 2 ते 3 सॉल्व्ह करता येतं आणि आपण बाहेर येतो निघून, कदाचित ते पण येत नाही. त्याचं रिझन हेच आहे. क्लिअर, ह्या बेसिक गोष्टीतून आपल्या पुढे जायचं आहे. हे क्लिअर झाल्या म्हणजे आपण प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित देऊ शकतो आणि जे टार्गेट आहे आपलं ते पूर्ण करू शकतो. क्लिअर असू द्या हे, आणि हे महत्वाचं असेल. या पद्धतीनेच पुढे जावं लागेल. यानंतर नेक्स्ट वन मग राष्ट्रीय सभा. यावरती क्वेश्चन कालच्याही परीक्षेत आपल्याला दिसला, तो कशा पद्धतीने तुम्हाला मी मेन्शन करतो लगेच. अलीकडच्या क्वेश्चन पेपरचं उदाहरण देतोय, बाकीचे मागचे पेपर तुम्ही पाहू शकता. तर पहा, राष्ट्रीय सभा म्हणजे किंवा राष्ट्रीय काँग्रेस ज्याला म्हणू आपण, तर 1885 ची त्याची स्थापना आहे आणि या वर्षीची स्थापना झाल्याच्या नंतर प्रश्न पहा कसे विचारले गेलेले आहेत. सरळ साधे सोपे प्रश्न आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाविषयी. त्याची स्थापना झाली राष्ट्रीय काँग्रेसची, त्यानंतर स्वातंत्र्याकडे मार्गक्रमण करीत असताना सुरुवातीला मवाळ गट म्हणून राष्ट्रीय सभेवरती त्यांचं वर्चस्व होतं आणि या मवाळ गटांच्या नेत्याच्या अंडर त्या ठिकाणी काही अधिवेशने पार पडलेली आहेत. काही ब्रिटिश लोकांनी या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर 1885 सर्वप्रथम सगळे तोंडपाठ असले तरी चालेल, ते बेस्ट राहील. 1885 ते 90 या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाविषयीचे प्रश्न विचारतायत. अलीकडे जर पाहिलं लेटेस्ट क्वेश्चन पेपर, त्यामध्ये तुम्हाला दिसतं, अजूनही पहा तुम्ही लगेच, तुमच्या जर बाजूला असेल तर बेस्टच, नसेल तर सेशन झाल्याच्या नंतर लगेच पहा राष्ट्रीय सभेवरती क्वेश्चन कसा विचारलेला आहे. एका बाजूला तुम्हाला त्या अध्यक्षांची नावे दिलेली आहेत, दुसऱ्या बाजूला तुम्हाला ते वर्ष किंवा इयर दिलेलं असतं, कोणत्या वर्षी कोण अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. अशा पद्धतीने जोड्या लावायच्या स्वरूपात हा क्वेश्चन ग्रुप सीच्याही परीक्षेत आणि ग्रुप बी मध्ये प्रश्न विचारलेला होता. कोणत्या अधिवेशन कुठलं, ही सुरुवातीची अधिवेशन म्हणून इथे एक क्वेश्चन कंप्लीट करायचं. आपले टोटल कॅल्क्युलेशन कोणी सिरियसली सेशन अटेंड करत असेल तर नोट केला असेल. प्रश्न संख्या आपली किती झाली, 4. टॉपिक कोणते आलेत लक्षात,
त्यावरती क्वेश्चन असतो. आपण 8 कडे मार्गक्रम करायचा आहे आपल्याला, लक्षात घ्या. त्यानुसार आपला प्रश्न इथे विचारले जात आहेत. तर 4 प्रश्न आपले झालेले आहेत इथपर्यंत. यावरती क्वेश्चन आहेतच आहेत, त्यामुळे त्याच्यापासून आपली सुटका नाही. ते टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग राष्ट्रीय सभेकडे येतो पुन्हा एकदा. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885, ठराविक काही अधिवेशनं, पुढील काही महत्वाचे अधिवेशनं, उदाहरणार्थ जसं की राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात म्हणजे पहिले मराठी अध्यक्ष कोण, ओके, जवळपास 85 स्थापना आहे. 1900 या वर्षी लाहोर या ठिकाणी भरवलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद नारायण चंदावरकर या मराठी व्यक्तीनं पहिल्यांदा भूषवलेलं होतं. असे काही एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महिला अध्यक्ष, मग ॲनी बेझंट 1917 पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या होत्या. सरोजिनी नायडू पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. मग राष्ट्रीय सभेचं सर्वाधिक काळ स्वातंत्र्याच्या आधी कोण अध्यक्ष होतं, 1840 ते 46 मौलाना आझाद हे अध्यक्ष होते सर्वाधिक काळ. भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर JB कृपलानी हे नाव होते समोर. स्वातंत्र्यानंतर कोण, किती वेळ, कधी, किती काळ, या गोष्टी सोबतच आपल्याला काही महत्वाच्या ठराविक घटना आता लक्षात द्या. मी घटनेकडे येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल असहकार चळवळ महत्वाची चळवळ आहे, गांधीजींनी स्टार्ट केलेली. मग ते 1920च्या वेळेस असहकार चळवळ जी पार पडली त्यावेळेसच्या अधिवेशनाबद्दलची आपल्याला माहिती असणं आवश्यक. क्लिअर. यानंतर संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती एका लाहोर अधिवेशनात 1929ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, आणि त्याच अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव देखील मांडण्यात आला होता. असे काही ठराविक अधिवेशनं. परत नेताजी सुभाषचंद्र बोस सलग 2 वेळा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवताना पहिल्यांदाच गांधीजींपेक्षा त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आणि 1938च्या हरिपुरा बरोबरच त्रिपुरी 1939चं जे अधिवेशन होतं काँग्रेसचं, त्याचंही त्यांनी गांधीजींच्या नेतृत्वात एका व्यक्तीला त्यांनी समोर केलं होतं. त्या व्यक्तीचा पराभव करून, ज्यांचं नाव पटाभी सीतारामय्या होतं, त्यांचा पराभव करून प्रचंड लोकप्रियतेच्या बळावरती त्यांनी सेकंड अधिवेशनाचं अध्यक्षपद देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भूषवलेलं होतं. तसे अशा पद्धतीचे काही अधिवेशन हे आता सगळं अभ्यासक्रमात येणारच आहे. म्हणजे लगेच तुम्ही म्हणाल की सर शिकवायला सुरू केलं का, तर नाही. काही पॉईंट्स फक्त मेन्शन करतोय आपण. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाविषयी काही ठराविक अधिवेशनाचा मी इथे उल्लेख केलेला आहे. क्लिअर. यानुसार यावरती आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये आवर्जून विचारलेले आहेत. राष्ट्रीय सभेचे महत्वाचे अधिवेशन हा एक महत्वाचा टॉपिक असेल, जेणेकरून आपल्याला त्यावरती प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर त्याचं उत्तर आपल्याकडे असलंच पाहिजे. हे काही ठराविक टॉपिक म्हणतोय तुम्हाला, त्यामुळे वेगळं काय अभ्यासण्याची गरज नाहीये. आयोगाने यावरती क्वेश्चन विचार, मग ते कशा पद्धतीने असतील, एवढंच की थोडंसं डीपली आहेत. काही फक्त सरळ सरळ तुम्हाला आता या परीक्षेमध्ये काय केलं त्यांनी जोड्या लावाच्या स्वरूपात सोपं विचारलं. काही वेळेला काही अधिवेशनामध्ये चर्चिले गेलेले काही विधानं ते स्टेटमेंट वाईज देतील, मग त्यावेळेस अधिवेशन ओळखा म्हणतील. क्लिअर. या पद्धतीने आपल्याला ते अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठीच PYQ 7-8 वर्षाच्या PYQ जरी आपण अभ्यासलो, रिव्हिजन सराव प्रश्न हे मी सातत्याने मेन्शन करेन अगदी शेवटपर्यंत, आणि ते आपल्या लक्षात असलंच पाहिजे. क्लिअर. चालेल. याच्यानंतर पुढे जाऊया आपण. इथपर्यंत परत मी पुढे कंटिन्यू करतोयच, मात्र आणखीन कोणाचं काही म्हणणं येस, बऱ्याच जणांचे कमेंट्स आहेत ते घेऊ थोडंसं आणि मग कंटिन्यू करू. तुमचे काही क्वेश्चन असेल तर विचारा ऑफलाईन विद्यार्थ्यांनी. येस, गुड आफ्टरनून चंद्रमणी. येस, संजय इटनकर, बंगालचा गव्हर्नर तुम्ही कमेंट केले, म्हणजे नेमकं काय ते कायदे. येस, तुम्ही मेन्शन केलेलं आहे अगदी बरोबर. 1773, 84, 93, 813 महत्वाचे सर्व कायदे. येस, हॅलो, गुड आफ्टरनून वैशू चव्हाण. येस, ऋषी, सध्याला पुण्यातनं आपलं सेशन सुरू आहे. 1885 उमेश. येस, मी तुम्हाला सांगत होतोय, संजयनी तर पूर्ण कोण आहे काय नाही अधिवेशन अध्यक्ष सगळं तुम्ही ते मेन्शन केले कमेंटद्वारे. ठीक आहे, काय हरकत नाही. काही क्वेश्चन कोणाचा, आपलं सेशन सुरू आहे. सर्वांच्या लक्षात येते कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. येस, कांचन, नोटिफिकेशन आलेलं असावं. आलं तुम्हाला नसेल तर काहीतरी थोडं तांत्रिक अडचण असेल कदाचित. ठीक आहे. क्लिअर. डाऊट असेल तर फक्त कोणी काही विचारू शकता. आणि सर्वांचंच पुन्हा एकदा स्वागत करतो मी, मध्ये येऊन परत स्वागत म्हणून, कारण जे उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी. तुमचं काही म्हणणं असेल, तुम्ही थोडंसं लेट आलात, परंतु आजचा भाग आपला फक्त समजून घेतोय आपण की कुठले टॉपिक महत्वाचे आपल्याला अभ्यासायचे आहेत, काय कशा पद्धतीने आपले पुढे लेक्चर असणार आहेत. ठीक आहे. काही असेल तर विचारा, काही म्हणजे असं नाही एकदम नवीन असल्यामुळे आपलं काय होतं की काय विचारलं पाहिजे किंवा हे विचारलं तर काय वाटेल असं काही नाही. जे विचारायचं ते विचार, फक्त अभ्यासाशी रिलेटेड. ओके, अभ्यासाशी रिलेटेड काही असं असेल नक्कीच क्वेश्चन विचारा या विषयाच्या बाबतीत. चालेल, चला मी कंटिन्यू करतो. काही क्वेश्चन कोणाचा नसेल तर या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे हे लक्षात असू द्या.
तर राष्ट्रीय सभेची स्थापना याबद्दल आपण थोडंसं महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धतीनं त्या अभ्यासाचे फक्त प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते मात्र आपल्याला कायमचं ध्यानात असणं गरजेचं आहे. ते कशा पद्धतीने विचारलं गेलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं मित्रांनो पुन्हा एकदा ते मेन्शन करतो आणि ते गरजेचं आहे. आणि स्पेशली नव्याने तयारी करणाऱ्या चुका कुठे होत आहेत पहा. ज्या चुका तुम्ही म्हणजे तुम्हाला काय होतं, बरेच विद्यार्थी 3-4 वर्षाच्या तयारीनंतर मग त्यांच्या या चुका लक्षात येतात. मग ते 4-5 अटेम्प्ट लागतात. ते लागू नयेत. पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्हाला क्लिअर करायचं असेल एक्झाम आणि ती होते, परंतु कधी होते त्या बिफोर तुम्हाला या सर्व चुका मात्र टाळून त्यासाठी 100% देणं आवश्यक आहे. 99 पण नाही. कॉम्पिटिशन जबरदस्त आहे आपल्याला माहिती आहे. मात्र त्याकरिता ज्या चुका आहेत त्या टाळायच्या आहेत. त्या कशा पद्धतीनं जे आता मेन्शन करतो म्हणजे अभ्यासक्रम पाहिला थोडाफार पाहिलेला असतो आपण. सरळ पुस्तक घेतो, कोणीतरी काहीतरी संदर्भ साहित्य मेन्शन केलेलं असतं, त्यानुसार भराभर वाचायला जातो. गव्हर्नर जनरल समजा तुम्हाला कळालं पण आहे, ते घेतलंय वाचतोय, सगळंच एक गठ्ठा वाचण्याचा प्रयत्न करतो, रिव्हिजन करतो. काही वेळेला जास्त वेळा रिव्हिजन होत नाही, त्यानंतर प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो, मात्र सॉल्व्ह होत नाहीत. त्यामागं मेन स्वरूप, प्रश्नांचं स्वरूप, अभ्यास वेगळा, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी. ओके, प्रश्नांचं स्वरूप लक्षात घ्यायचंय. त्याकरिता PYQचं अनालिसिस मस्ट आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन. PYQ म्हणजेच काय, मागील वर्षाच्या विचारल्या गेलेल्या प्रश्नपत्रिका. जे नव्याने माहिती जॉईन केली असते, सर PYQ म्हणताय बऱ्याच वेळापासून. PYQ काय नेमकं प्रकार, काही जणांना माहिती नसतं तर ते मेन्शन करतोय. प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे आयोगाने विचारलेले मागच्या वर्षाची प्रश्नपत्रिका, जवळपास 7 ते 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण पाहणं गरजेचं आणि त्यानुसार त्याचं अनालिसिस करायचं. अभ्यासक्रम एका बाजूला, रिव्हिजन, सराव प्रश्न या माध्यमातून आपल्याला तयारी करायची आहे. प्रत्येक विषयाची, हिस्ट्रीच नाही म्हणत मी, प्रत्येक विषयाची तुम्ही त्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. तर मग आपल्याला यश हमखास नक्कीच तिथे मिळेल. चलो पुढे कंटिन्यू करू. आणखीन मी तुमच्या क्वेश्चन बद्दल नक्कीच यस चेतन मोस्टली हा जो लेक्चर आहे आपला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या सेशनच्या आधारावरती हा लेक्चर आपण इथे घेतोय. लेक्चर स्टार्ट झालेले आहेत. ओके, सो आजचा आपला पहिला इंट्रोडक्शन, त्यानंतर मग ते कंटिन्यू बॅच मध्ये सुरू असतील. सो ही झाली राष्ट्रीय सभेची स्थापना याविषयीचा घेतलेला थोडक्यात आढावा. यानंतर मग मित्रांनो नेक्स्ट वन पुढील भाग असेल तो म्हणजेच मवाळ कालखंड. ओके, एक 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 पाहायचं आपल्याला. यामध्ये 3 जरी इथे मेन्शन केले असले तरी आपण मी नंतरचा उल्लेख नंतर म्हणजे पहिला आधी माहिती जाणून घेतल्याच्या नंतर पुढे करणार आहे. सो एकच मिनिट. येस, चालेल. तर मवाळ कालखंड. ओके, मवाळ कालखंड म्हणजेच कुठला कालखंड येतो तर पहा, राष्ट्रीय सभेची जी स्थापना आहे 1885 ते 1905 या दरम्यान काही मवाळ नेत्यांचं कार्य आणि म्हणजे थोडक्यात राजकीय सुधारक म्हणून आपण त्यांच्या कार्याचा आपला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. त्यावरती क्वचित क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जातो. इथे मात्र मी ते काउंट करत नाही एक मध्ये, मात्र हा देखील महत्वाचा आहे. यावरती क्वेश्चन असतात व्यक्तींच्या बद्दल. कदाचित राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून क्वेश्चन असेल त्या व्यक्तींबद्दल, अथवा मग इथे सरळ सरळ त्या व्यक्तींबद्दल म्हणजे राजकीय सुधारक किंवा मवाळ गटाचे नेते आहेत प्रामुख्याने त्यांच्याविषयीची माहिती. जसं की मग आपण उदाहरण देतो, दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत. या व्यक्तींच्या कार्याचा आपल्याला थोडक्यात या मवाळ गटाच्या कालखंडामध्ये आढावा घ्यायचा आहे. क्लिअर, हा एक भाग इथे लक्षात असू द्या. मवाळ गटामध्ये मोस्टली व्यक्तींची नावं मेन्शन करतो शॉर्टमध्ये. गोखले, दादाभाई नौरोजी, त्यानंतर रानडे शॉर्टमध्ये सर्वांची नावे मेन्शन केलेली आहेत, फिरोजशाह मेहता. ठीक आहे, तर यांच्याबद्दल प्रामुख्याने आपल्याला अभ्यास तो करायचा आहे. नेक्स्ट वर मग जहाल कालखंड. ओके, जहाल कालखंड म्हणजेच त्याला टिळक युग या त्यांच्या नावानं अख्खं टिळकांचं वर्चस्व आपल्याला जहाल कालखंडात दिसून येतं आणि त्यामुळे त्यांना टिळक युग देखील त्या कालावधीचा उल्लेख केला जातो. तो कालावधी म्हणजेच 1800 तो कालावधी म्हणजेच आता पुढं मवाळ गटाच्या पुढं 1905 तर 1920 टिळकांचं निधन होईपर्यंत म्हणू आपण. ओके, आणि त्यानंतर आपल्याला गांधीजींचं म्हणजे कार्य पुढे दिसून येते 1920 ते 1947 ते पुढे जाऊच आपण. मात्र जहाल कालखंडामध्ये लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळक यांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य मग त्यांच्याविषयी विचारत असताना पहा, परीक्षेमध्ये कालचे प्रश्न होता क्वेश्चन जहाल गटाच्या नेत्याविषयीचा. त्यांनी लिहिलेले काही ग्रंथ असतील, परत त्या व्यक्तींबद्दल माहिती घेत असताना त्यांनी मग केलेलं कार्य, काही संस्थेची स्थापना केली असेल याबद्दलचा आढावा आपल्याला थोडक्यात घ्यायचा आहे.
या मवा जहाल कालखंड हे महत्वाचे असतील आणि या कालावधीमध्येच आपल्याला काही महत्वाचे कायदे देखील, शैक्षणिक सुधारणा असतील कायदे, ते देखील अभ्यासणं आवश्यक आहेच. आणि या दरम्यान आपल्याला या तिन्हीचा मिळून म्हणून आपण तिन्ही पाठ एकत्र करू आपण. यावरती एक क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. आता कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर प्रश्न संख्या आली 5. ओके, 5 प्रश्न महत्वाचे असतील. यामध्ये मी एकच असं कॅल्क्युलेशन केलं, यात काही महत्वाच्या भागावरती लक्ष द्यायचं आहे. गांधी युगाकडे आल्याच्या नंतर आपल्याला दिसतं 1920 ते 47 या दरम्यान मग आपल्याला गांधीजींनी, आणि थोडंसं जहाल कालखंडाकडे येतो. जहाल कालखंडामध्ये टिळकांचं कार्य आपल्याला माहिती घ्यायचीच आहे. या काळात घडलेल्या घटना असतील त्याबद्दलचा आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये मग जालियनवाला बाग हत्याकांड असेल, या दरम्यान 1905 ते 1920 काही महत्वाचे घटना, त्यामध्ये काही राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन असतील, नव्याने काही लोकांचा, परदेशी लोकही होते की जे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये समावेश त्यांच्याबद्दलचा थोडक्यात आढावा, हे सर्व आपल्याला, आणि सोबतच मग लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय यांच्या कार्याचा आढावा इथे घ्यायचा आहे. हा एक भाग असेल. नेक्स्ट वन, गांधीयुग. गांधीयुगामध्ये 1920 ते 47 मध्ये मी फक्त एकाच ह्याच्यात ते मेन्शन केलेलं आहे, जास्त आणखीनमध्ये गेलो नाही, परंतु मी एक्सप्लेन करताना करेन. तर गांधीयुगमध्ये प्रामुख्याने गांधीजींनी उभारलेल्या महत्वाच्या चळवळी असतील त्याविषयीचे क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. जसं की उदाहरण जायचं झालं, आता मी डायरेक्ट या गांधी युगाकडे येतो आणि काही पॉइंट्स आपण मेन्शन करूया. पहा, क्लिअर. ओके, गांधी युगाबद्दलची माहिती आपण घेऊ सरळ. त्यात मग आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला गांधीजींचं भारतात आगमन जे होतं, सर्वप्रथम पहिल्यांदा भारतात आगमन झाल्याच्या नंतर ज्या त्यांनी महत्वपूर्ण कामगारांचे प्रश्न असतील ते हाती घेऊन सोडण्याचा प्रयत्न केला असेल, काही शेतकरी बांधव त्यांचे काही मूळ प्रश्न असतील त्यांचं नेतृत्व करून ते सत्याग्रह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरती क्वेश्चन आपल्याला दिसत आहेत. जसं की मग उदाहरण घ्यायचं झालं, चंपारण्य सत्याग्रह असेल, त्यानंतर खेडा सत्याग्रह आहे. ओके, मग कामगारांच्या विरुद्धचा लढा असेल, गांधीजींचं कार्यांचा आढावा थोडक्यात. ओके, यानंतर मग शॉर्टमध्ये फास्टली ते मेन्शन करू. असहकार चळवळ असेल. ओके, असहकार चळवळ यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. यानंतर मग सविनय कायदेभंग असेल, सविनय कायदेभंगाची चळवळ असेल. ओके, या दरम्यान म्हणजे गांधी युगामध्ये काय काय घटना आपल्याला अभ्यासाच्या आहेत. या सर्व झाल्याच्या नंतर मध्येच आपल्याला 1923 मध्ये चित्तरंजन दास यांनी स्थापन केलेला स्वराज्य पक्ष देखील आहे, त्याबद्दलचा आढावा घ्यायचा आहे. पुढे मग आपल्याला गोलमेज परिषदा येतात. ओके, त्याबद्दलची थोडक्यात माहिती घ्यायची आहे. काही ठराविकपणे टॉपिक महत्वाचे असतील. मग पुढे गांधीजीच्याच नेतृत्वाखाली चले जाओ चळवळ किंवा छोडो भारत म्हणून आपण, क्विट इंडिया, चले जाओ किंवा छोडो भारत चळवळ असेल, हे आपल्याला इथे प्रामुख्याने अभ्यासायचं आहे. याच दरम्यान आता राजकीय दृष्ट्या घटनात्मक त्या ठिकाणी भारतीयांचा म्हणजे सुधारित आराखडा तयार करण्यासाठी यामुळे काही महत्वाचे कायदे जे होते आधीचे त्याच्यानुसार त्यात झालेले बदल, तर ते कायद्यांवरती क्वेश्चन आता आपल्याला पाहायला मिळतात. मोस्टली 1920 ते 1940च्या दरम्यान. ओके, याबद्दलचे कायदे आपल्याला म्हणजे 15चा म्हणून आणखी थोडंसं मागे येऊ, किंवा मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा असेल, किंवा तिथपासून ते पूर्ण पुढं स्वातंत्र्यापर्यंतचे महत्वाचे सुधारणा ते कायदे आपल्याला अभ्यासाचे. त्या दरम्यान पुढे मग चले जाओ चळवळ गांधी युगांच्या दरम्यान, आणि नंतर या चळवळीच्या नंतर पुढे मग भारताला मिळालेले 1947 ला असेल स्वातंत्र्य, त्यावेळेसच्या काही घटना, ह्याचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. दरम्यानच्या काळात क्रांतिकारी चळवळ वेगळा भाग इथे मेन्शन केलेला आहेच. यामध्ये मात्र आपल्याला हे सर्व अभ्यासत असताना काही घडामोडी इथे मेन्शन केलेल्या नाहीयेत, परंतु ते सर्व तिथे येणारच आहे. एका सेशन मधून आपण ते डिरेक्ट मध्ये शिकवल्यासारखं परत प्रत्येक गोष्ट एक एक येणार असं होईल. मी मेन जे आहे हायलाइटेड इथे मोस्ट इम्पॉर्टंट ते महत्वाचे मेन्शन केले. या घटकाचा अभ्यास आपल्याला सविस्तर डिटेलमध्ये अगदी अभ्यासायचा आहे गांधी युगामध्ये. यावरती एक क्वेश्चन म्हणजे तिघांचा मिळून मी एक क्वेश्चन केला होता. तर आपली इथं प्रश्न संख्या आता झालेली आहे एकूणच 5, आणि थोडक्यात आणि यामध्ये 5 मध्ये ऍड करीत असताना आपल्याला पाहायचं आहे कुठे आणखी एक ऍडिशन होईल. क्रांतिकारी चळवळवरती क्वेश्चन मात्र काही वेळेला विचारला जातो, काही वेळेला नाही, त्यामुळे त्याला आपण थोडंसं वाजला ठेवू. अभ्यासाचं तर आहेच आपल्याला, ते आहे, मात्र 5 क्वेश्चन हे आपले इथपर्यंत नक्की आहेत हे लक्षात करा 10 पैकी. त्यापैकी आपल्याला 8 टार्गेट आहे जे दिलेलं आपण सेट केलंय स्वतःभोवती, ते मात्र क्लिअर करायचं आहे. 8 प्रश्नांची उत्तरे आपल्याला आलीच पाहिजे, यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. यानंतर नेक्स्ट वन, पुढं जसा उल्लेख केला होता दरम्यान म्हणजे गांधी युगासोबतच पुढं त्याच कार्यकाळातील काही महत्वाचे चंद्रशेखर आझाद असतील,
त्यानंतर चंद्रशेखर आझाद, त्यानंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याचा आढावा आणि त्याच्या आधी बिफोर परदेशातून क्रांतिकारी चळवळीने केलेले कार्य. मग त्या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्याही सोबत आणि त्यांच्या सहकार्यांना जी चळवळ उभी केलेली होती आणि त्या माध्यमातून ब्रिटिशांचा पाडाव करण्याचा प्रयत्न जो होता त्याबद्दलचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. त्यावरती एक क्वेश्चन म्हणा, परंतु त्यावरती क्वेश्चन असतोच असं नाहीये. काही वेळेला असतो, काही वेळेला मग थोडासा आपल्याला तो भाग स्किप करावा लागेल. तो स्किप करण्यामध्ये आपण ठेवूया. मात्र अभ्यासापासून सुटका नाहीये, अभ्यास करायचा आहेच. मात्र मोस्ट हायलाइटेड टॉपिक ज्यावरती आयोगाच्या द्वारे क्वेश्चन विचारले जातातच असे 5 प्रश्नांपर्यंत आपण आलो होतो. आणि मग क्रांतिकारी चळवळीमध्ये या व्यक्तींबद्दलचा आढावा, यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यानंतर ज्या पद्धतीनं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचा रोल यांचा होता. मोस्टली जास्त अग्रेसिव्हली ज्यावेळेस गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचा निर्णय घेतलेला होता 1920च्या नंतर, सुरुवात 20ची, आणि त्यानंतर 22 मध्ये स्थगित करण्याचा निर्णय हिंसक गालबोट लागल्याच्या कारणास्तव मग तरुण गटाच्या माध्यमातून एक वेगळा, काँग्रेसपासून वेगळा विचार करणारा गट म्हणून चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्ष जो अस्तित्वात येतो. आणि त्यानंतर आणखीन आक्रमकपणे पुढे आपल्याला मग चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग वगैरे असतील यांचे क्रांतिकारी योगदान आपल्याला दिसतं. मग त्या संस्था स्थापन करून ब्रिटिशांना त्यांच्याच भाषेत ठणकावून सांगणं आणि त्यातनं त्यांना बाहेर हाकलून देणं, हाच एक मूळ उद्देश ज्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळेल या उद्देशाने ही चळवळ पुढे कार्यरत असते. यांचा मात्र आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. ठीक आहे, हा एक भाग अभ्यासक्रमाचा आपला इथे असणार आहे. यानंतर नेक्स्ट वन, पुढील भागाकडे आपण वळूया. येस, संजय इटनकर, मात्र तुम्ही बरोबर मी जे उल्लेख केला त्याच्यानुसार तुम्ही इयर सहित इन्फॉर्मेशन देत आहात, त्यामुळे तुमचं रिव्हिजन चांगलं होते, सराव चांगला होते असं मी म्हणेन. ओके, इयर वगैरे मेन्शन करतोय तुम्ही. ओके, गुड, व्हेरी गुड, चांगलं आहे, चला बेस्ट. यानंतर क्रांतिकारी चळवळीच्या नंतर मग दुसरे 2 मुद्दे जे महत्वाचे, 1942 छोडो भारत आणि मग स्वातंत्र्य प्राप्ती. ठीक आहे, असे 2 घटना. म्हणजे 42च्या छोडो भारत चळवळीच्या वेळेस ज्या पद्धतीनं भारतानं ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं होतं भारतातून चालते व्हा, त्या चळवळीमध्ये महत्वाचा रोल गांधीजींच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं केलं गेलं होतं. त्यानंतरच्या मग काही भारताला मग तिथं गांधीजींसोबतच नेताजी सुभाषचंद्र बोसचं थोडक्यात कार्य आपल्याला पाहायचं आहे. यानंतर स्वातंत्र्य प्राप्ती म्हणजे भारताला स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळतं. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी काही योजना वगैरे आहेत ज्या माध्यमातून भारताची निर्मिती होत असते, त्या दरम्यानच्या काही ठराविक घडामोडी आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्याचाही उल्लेख आपण प्रश्नामध्ये इथे नको घ्यायला, कारण त्यावरती क्वेश्चन क्वचित विचारले जाते. म्हणजे सरळ सरळ जर पाहायला गेलं की रेशो म्हणू आपण प्रश्नांचा, तर काही टॉपिक घटक जे मेन्शन केलेले तुम्हाला त्यावरती क्वेश्चन असतोच, तो अभ्यासायचाच आहे. आपण जिथं नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे या टॉपिकचा उल्लेख म्हणजे क्वेश्चन असतोच असं नाही, काही वेळेस ते स्किप होईल, त्यामुळे आपण तिथपर्यंत मर्यादित राहूया. हे झालं आधुनिक भारताच्या इतिहासात ओव्हरऑल मी थोडंसं मेन्शन केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला साधारणपणे 5 क्वेश्चन तर दिसतायच, सरळ सरळ विचारतातच त्यावरती. ओके, त्यामुळे जे असं ज्यावेळेस मी शब्दप्रयोग करतोय भर देऊन, ते मात्र त्यापासून दूर जायचं नाही, ते स्किप करायचं नाही, हे लक्षात घ्या. ओके, तेवढा अभ्यास केला तरी आपल्याला ते 10 पैकी 8 जे मार्क आहे तिकडे येतोय आपण, तर तिकडे पोहोचायचं आहे. असे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ठराविकपणे आयोगाकडनं असंही नाही की या भागावरती एवढे क्वेश्चन, म्हणजे 10 आपल्याला सेट त्यांनी सांगितलेलं आहे, 10 प्रश्न इतिहासावरती विचारले जातील. त्यात सांगितले आधुनिक भारताचा इतिहास, समाज सुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, विषय संपला. यातनं मग आपल्याला हे एवढं करायचं हे लक्षात घ्या. त्यावरती कमी अधिक प्रश्नांची संख्या, काही वेळेला तुम्हाला समाज सुधारकावरती अधिकचे प्रश्न दिसतील, काही वेळेला यावरती कमी क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळे मी जो भाग आहे यावरती क्वेश्चनचा तो स्किप करतोय. मात्र 4 ते 5 क्वेश्चन जे आहेत ते मात्र हमखास आवर्जून त्या टॉपिकवरती प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत अलीकडच्या काळात. त्यानुसारच प्रश्नपत्रिका पाहूनच आपल्याला अभ्यासाची रणनीती आखायची आणि पुढे अभ्यास सुरू करायचे. नेक्स्ट वन, पुढे मग आता महाराष्ट्राचा इतिहास. ओके, सेकंड पार्ट इथपर्यंत कोणाचं काही म्हणणं? येस, कमेंटद्वारे तुम्ही मी माहिती सांगतो त्यात तुम्ही ऍडिशन माहिती करून पुढे ते परत लांबच न वाढवता मी काही प्रश्न असतील तर विचारा असं म्हणतोय. खऱ्या अर्थाने ते अपेक्षित आहे तुमच्याकडनं. ओके संजय, मोस्टली तुमचं मी कमेंट लक्ष जातं तुमच्या कमेंटकडे, सातत्याने कमेंट दिसत आहेत मला. मी एखाद्या ठराविक बातमी सांगितली की तुम्ही पार त्याच्यात खोलात चाललाय, परंतु येस त्याच्या आपल्याला नंतर शिकवताना घ्यायचंच आहे, रिव्हिजनही होईल तुमचा, तुम्हाला ते माहिती असते त्यामुळे ते बेस्ट चाललंय, काय हरकत नाही. येस, बाकीच्या कोणाचं काही म्हणणं? येस संजय, चंद्रमणी, संजय, कांचन, सिद्धू, ऋषी, आज सर्वजण स्टील. सेशन कसा वाटतोय आवर्जून कळवा. आणि कुठं काही अडचण असेल, काही समजला नसेल भाग किंवा कशावरती काय विचारलं जाऊ शकतं, आणखीन तुम्हाला काय वाटत असेल विचारा. तुमचं नाव? योगेश. ओके, येस योगेश, काय असेल तर हा. ओके,
योगेश बुलढाणा. ओके, प्रॉपर बुलढाणा. ठीक आहे. हा, ओके ओके, म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातले. अच्छा, ठीक आहे. चल, तुम्हाला काय म्हणजे विचारायचं असेल तर विचारू शकता सेशनच्या माध्यमातून. अवघ्या 1 मिनिट, म्हणजे 1 मिनिट नाही, तो जास्तच होईल. 30 सेकंदामध्ये आणखीन कोणाला काय असेल तर बोला, नसेल तर पुढे कंटिन्यू करूया. आणि आपला आजचा पहिला सेशन इंट्रोडक्शन टाईप ते आपण घेतोय. नंतर प्रत्यक्षात अभ्यासक्रमाला सुरुवात होईल. आणि मगाशी सिद्धू यांचा एक कमेंट होती नोट्सच्या बाबतीत, ते मिळून जातील तुम्हाला. नोट्सचं काय नाही, आणि ते व्यवस्थित अभ्यासायचं आहे. इथून जो कालावधी आहे तुमच्याकरिता 2026 टार्गेट असेल आपला आता, ठीक आहे, जूनमध्ये एक्झाम जी होते तर पूर्वपरीक्षा, त्यानुसार आपण आतापासून व्यवस्थित प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. आणि अधिक वेळ मात्र तुम्हाला द्यावा लागणार आहे. क्लिअर, वेळ मात्र द्यावा लागणार आहे. एक साधारण कॅल्क्युलेशन केलं आपण, नियोजन आपण चर्चा करू शेवटच्या टप्प्यात अभ्यासाच्या नियोजनाच्या बाबतीत. तुमचे काही क्वेश्चन तेही विचारा. संदर्भ साहित्य, अभ्यासाचं नियोजन, किती वेळ दिलं पाहिजे, कशा पद्धतीनं तुमचं, इव्हन मी टाइम मॅनेजमेंटच्या बद्दल आपण 5-10 मिनिट चर्चा करूच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशा प्रकारे कुठल्या विषयाची तयारी, शेड्यूल वगैरे ते सगळं आपण चर्चा करू. तुमच्या प्रश्नावर डिपेंड आहे. येस संजय, यू आर फ्रॉम चंद्रपूर. ओके. येस आशिष, एकदम सटीक माहिती मिळते, धन्यवाद, थँक्यू. येस, विदर्भ स्माईल, तुम्ही आले. तुम्ही विदर्भ स्माईल मला वाटतं मागे कुठेतरी एकदा ट्रेन मधनं सेशन करत होतात, बरोबर? तुमचंही स्वागत. चालेल. ट्रेन मध्ये पण मागे आपला कुठेतरी एक लेक्चर तुम्ही अटेंड केलेला होता, आठवतोय मला. येस, विदर्भ स्माईल, आशिष, संजय. प्रज्ञशील चव्हाण सर, एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्री नाही का यामध्ये? तर यस, प्रज्ञशील, मी सुरुवातीला मेन्शन केलं होतं की प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आपल्या अभ्यासक्रमाला नाहीये. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तयारी करीत असताना हा भाग आपल्याला नाहीये, त्यामुळे त्याचं काही म्हणजे हे नाही, लोड घ्यायचं नाहीये. फक्त आधुनिक भारताचा इतिहास हाच भाग असेल, त्यावरतीच आपले सेशन असणार आहे. आणि इव्हन कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी बरोबरच इतरही एक्झामची तयारी करताय समजा तुम्ही, त्याही परीक्षेला याचा नक्कीच फायदा होईल. कोणतरी मध्ये क्वेश्चन विचारला होता, परंतु इतरही एक्झामसाठी आहेत आणि मोस्टली ग्रुप सीच्या परीक्षा, आणखीन काही इतरही एक्झाम आहेत तुमच्या सरळ सेवेच्याही, त्यालाही आपल्या सेशनचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. येस, प्रज्ञशील चव्हाण, आय एम फ्रॉम नागपूर. ओके, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे तुम्ही. फ्रॉम भंडारा. ओके, गुड. सर, यस, विदर्भ स्माईल, तुमचं ते आठवतंय मला, आणखी मी विसरलं नाही. मागे कुठलं तरी सेशन होतं आणि तुम्ही यस ट्रेन मधनं सर सेशन अटेंड करत आहात, ती कमेंट आणखीनही लक्षात आहे. चालेल, तर मग योग्य पद्धतीने माहिती मिळते, अवांतर नाही बोलत आपण, आणि त्याचबरोबर टाइमपास वगैरे काही इश्यू नाहीये. जो विषय आहे त्याला धरून आणि मूळ महत्वाची माहिती देत या विषयाच्या तयारीच्या संदर्भातचा हा आपला पहिला सेशन आजचा. यानंतर मग विषय वाईज ते असणारच आहे, तुम्हाला ते नेमून दिलं जाईल आणि नोट्सही मिळतील. पीवायक्यूचा अनालिसिस लेक्चरमध्येच होणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला असं नाहीये की फक्त याचा तुम्हाला एवढं बेस्ट फायदा होईल, आपलं बाकी तुम्ही कुठं काही सेशन अटेंड केले असेल माहिती नाही, मात्र आपल्या लेक्चरचा तुम्हाला या पद्धतीने फायदा होईल की तुम्ही इथे ज्यावेळेस लेक्चर अटेंड कराल तर जो टॉपिक झालेला आहे त्यावरती मग आयोगाच्या वतीने लास्ट काही क्वेश्चन विचारलेत का बाबा, मग त्याचं कसं विचारलेले आहेत, मग कुठलं टॉपिक म्हणजे प्रश्न त्या टॉपिकवरती क्वेश्चन आहे, मग त्यामध्ये काय विचारलंय नेमकं, माहिती तर घेतली आपण, समजून तर घेतलाय भाग, परंतु प्रश्न कसा विचारलाय, मग ते अचूकरित्या आपल्याला सोडवता येतं का, ह्याचा अनालिसिस आपण लगेच लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याच्यासाठी अजिबात वेगळा वेळ वगैरे नसेल. सेशन झाला, टॉपिक झाला, जो विषयाबद्दल माहिती घेतली, लगेच क्वेश्चन, जो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे या पद्धतीने अगदी सिस्टमॅटिक रित्या. आणि माझे सर्व टॉपिक एकत्र पूर्ण कंप्लीट झाले की सर्व प्रश्न देखील शेवटी असणारच आहेत. या माध्यमातून आपलं पुढे जायचं आहे. तुम्हाला ते करावायचं आहेच आहे. तुम्ही करण्याबरोबरच काही महत्वाच्या प्रश्न जे वेगळ्या टाईपचे आपल्याला असे वाटू शकतात, असे काही क्वेश्चन आपण इथे लगेच घेतलेले आहेत. ठीक आहे, सरसकट नाही, सरसकट तुम्हाला ते अभ्यास, कारण ते सर्व आपण इथे घेणं म्हणजे एकत्र बराचसा वेळ जाईल आपला. काही महत्वाचे मोजके क्वेश्चन प्रत्येक टॉपिक खाली ते असणार आहेत लेक्चरमध्ये. क्लिअर? चालेल. चला, तर नेक्स्ट महाराष्ट्राचा इतिहास याकडे आपण येऊया. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रामुख्याने इथे काय अभ्यासाचे आहेत आपल्याला, एकच मिनिट, हा पुढे एक भाग येईल, मी आधी इथे मेन्शन करतो. 3 भागावरती आपल्याला फोकस करायचा आहे, काय ते, आणि त्यानंतर एक जाणून घेऊ आपण. पहा, तर यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला सर्वप्रथम पहिल्यांदा 1857चा उठाव, ठीक आहे,
यात महाराष्ट्राचा काय रोल आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. नेक्स्ट वन सेकंड असेल महत्वाचा भाग, क्रांतिकारी चळवळ. ओके, क्रांतिकारी चळवळ यामध्ये काय काय असणार आहे ते देखील मेन्शन करेन मी पुढं. पहिला एकदा मेन्शन टप्पे पाडू आपण कशा पद्धतीनं. यानंतर 57चा उठाव, बिफोर आफ्टर दोन्ही लक्षात घ्या. ओके, 1857चा उठाव ज्यावेळेस ऍक्च्युअली झाला त्यावेळेसच्या घटना आणि पूर्वी ज्या ठिकाणावर थोड्या छोट्याफार प्रमाणात उठाव व्हायचे ते दोन पूर्व आणि जसं आपण भारताच्या उठावाबद्दल पाहिलेलं होतं. क्लिअर, हे लक्षात ठेवा. तर ते महत्वाचं. यानंतर क्रांतिकारी चळवळ, नेक्स्ट पार्ट असेल क्रांतिकारी चळवळ. आणि यानंतर तिसरा संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणून आपण संयुक्त महाराष्ट्र शॉर्ट मध्ये चळवळ. ठीक आहे, या 3 टप्प्यात महत्वाचा भाग आपल्याला यात सर्व कव्हर करायचे आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, यात समाजसुधारक वेगळा घटक केला आपण, त्यामुळे महाराष्ट्रातील समाजसुधारक आपल्याला अभ्यासायचे आहेत, मात्र त्याला पूर्णतः वेगळा, कारण ते बरेचसे असणार आहेत, ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यासायचं आहे. त्या कारणास्तव त्याचा महाराष्ट्राचा इतिहास समावेश नाहीये, म्हणून आपण सुरुवातीलाच 3 टप्पे पाडले होते. पहा, आलं लक्षात. आधुनिक भारताचा इतिहास 1, सेकंड महाराष्ट्राचा इतिहास आणि थर्ड समाजसुधारक. क्लिअर, या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आणि आपल्याला अभ्यासक्रम तोच आहे, प्राचीन एन्शियंट नाही, हे लक्षात घ्या. सो या पद्धतीने पुढे जात असताना सर्वप्रथम महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना त्यामध्ये पहिलं काय आहे तर त्याकडे आपण आता वळूया लगेच. ओके, चला. तर महाराष्ट्रातील उठाव 1857 पूर्व आणि 1857चा नंतर थोडंसं एक्सप्लेन करू आणि मग पुढे जाऊ. तर महाराष्ट्राचा इतिहास म्हणले की पहिल्यांदा उठावावरती आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि त्यात सर्वप्रथम पूर्व ज्यावेळेस म्हणू आपण, इथे पूर्व त्याचा उल्लेख इथे करतो, नंतरचा नंतरच करू आपण. ठीक आहे, पूर्वमध्ये काय तर मोस्टली रामोशी बांधवांचे उठाव असतील. रामोशी बांधव, फक्त बांधवांचे उठाव असं लांबलचक न लिहित बसण्यापेक्षा शॉर्टमध्ये मेन्शन करू. रामोशी बांधव, त्यानंतर मित्रांनो कोळी बांधव, त्यांच्या आधी भिल्ल बांधव, मग कोळी बांधव असं म्हणा सिक्वेन्स. यांनी काही ठिकाणी उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. उठाव म्हणजेच काय, थोडक्यात ब्रिटिशांनी ज्या लोकांचे हक्क अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला होता, तो जो प्रयत्न आहे तर त्या ठिकाणी या लोकांनी त्यांना विरोध केला होता. मात्र योग्य रणनीती नसल्या कारणाने, मनुष्यबळ नसल्या कारणाने, एकी महत्वाचं मेन म्हणजे एकी नसल्या कारणाने ब्रिटिशांकडे असणारी बुद्धिमत्ता थोडीशी आणि युद्धनीती आणि शस्त्र या बळावरती त्यांनी छोटे छोटे सर्व उठाव मोडीत काढलेले होते, हे लक्षात असू द्या. यांचे हक्क काढून घेण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता. मग त्यांनी दिलेला लढा, त्या ठिकाणावरनं महत्वाच्या घटना घडलेल्या, त्यात त्यांना केलेल्या काही व्यक्तींनी सहकार्य, त्या व्यक्तींची नावे, हे देखील परीक्षेत विचारलेलं आहे. हा एक टास्क असेल आपल्या पुढं, फार मी असं अवघड करून नाही सांगत आहे, परंतु ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महत्वाचा भाग असेल तो अभ्यास असताना त्यावरती आपल्याला नक्कीच प्रश्न विचारलेला दिसतोय, त्यामुळे ते महत्वाचं असेल, लक्षात घ्या. तर रामोशी बांधव, कोळी बांधव, भिल्ल बांधव या बांधवांनी केलेले उठाव, ज्या ज्या ठिकाणी उठाव केलेले आहेत, ज्या ज्या भागामध्ये, त्या भागातील ब्रिटिशांच्या वतीने जो लढा देण्यात आलेला होता, जी ब्रिटिशांच्या वतीने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता उठाव, या लोकांनी ज्या ठिकाणी लढा दिलेला होता, सर्व कार्य हे तर अभ्यासाचं आहे. क्लिअर, सोप्या भाषेमध्ये. हा भाग आणि तो भाग, भारताचा उठाव 1857चा उठाव, एक क्वेश्चन आपण केला होता. 2 क्वेश्चन कदाचित आला तर ह्या उठावावरती एक आणि भारताच्या उठावावरती एक, असे 2 क्वेश्चन केले. सध्याला मारतात तुर्तास दोन्ही एक करून आपण 1857च्या उठावावरती एक क्वेश्चन हमखास विचारला जातो, एवढंच लक्षात ठेवूया. इथे मात्र म्हणजे क्लिअर राहा. ठीक आहे, तर 1857 पूर्व आणि 1857च्या नंतर. मग सुरुवातीला पूर्व आपण पाहिलं, मग नंतर म्हणजे कोण कोण कुठे कुठे, तर सातारा या ठिकाणी उठाव झाला होता. फॉर एक्झाम्पल रंगो, बापूजी गुप्ते यांनी या ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं होतं. मग पुढं नाशिक मधील कुठे पेठ या ठिकाणी उठावाचं नेतृत्व राजा भगवंतराव निळकंठराव. ओके, शॉर्टमध्ये निळकंठराव असं मेन्शन करतो, व्यक्तींची नावे जस्ट थोडंसं सिंपल. त्यानंतर मग कर्जर सिंग यांनी, खानदेश शंकरशाह यांनी, सातपुडा. तर ह्या भागातनं काही महत्वाचे ठिकाण आणि या ठिकाणी उठाव केलेले व्यक्ती आणि त्यांचं केलेले ज्यांनी नेतृत्व, आणि त्या भागात परत ते जे उठाव करत होते त्यात काही लोकांच्या व्यक्तींची नावे, ज्यांचं सहकार्य वगैरे लाभलेलं काही वेळेला, त्याबद्दल एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मोस्टली लक्षात ठेवा, जोड्या लावाच्या स्वरूपात उठावाच्या बद्दलचे क्वेश्चन पुढील काळात पाहायला मिळतील आपल्याला. म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणी उठाव केलेला वगैरे, मग आपल्याला ते ओळखावं लागेल कुठल्या भागात कोण व्यक्ती आहेत. म्हणजे समजा व्यक्तींची नावे मेन्शन केली, विधानात्मक स्वरूपात पाहायला मिळेलच. ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विधानात्मक स्वरूपात विचारलं गेलं होतं. सातारा इथून उठाव ज्यावेळेसच्या बद्दलचा उल्लेख केला गेला होता, आणि किंवा मग
ज्या राजांच्या वतीने त्यांनी लढण्याचा प्रयत्न केला होता सातारा या ठिकाणावरनं, तर तिथे आपल्याला एका चुकीच्या व्यक्तीचं नाव मेन्शन केलं गेलं होतं. अपेक्षित रंगो बापूजी गुप्ते हे होतं. तर हे विधान त्या ठिकाणी चुकीचं ठरलेलं होतं. मी थोडंसं आठवलं तर ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाबद्दल लगेच इथे मेन्शन केलेलं आहे. या पद्धतीनं हे आपल्याला उठावाकडे बारकाईनं पाहणं गरजेचं आहे आणि महत्वाचं टॉपिक म्हणेन मी, ज्यावरती क्वेश्चन असतोच असतो. क्लिअर? चलो, हे मोस्टली नवीन विद्यार्थ्यांकरिता सारखं सांगणं आहे, लक्षात घ्या. आता 3-4 वर्षापासून जे विद्यार्थी तयारी करतात तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे. फक्त चुका कुठं होत आहेत ते टाळा आणि बारकाईनं अनालिसिस करून पीवायक्यूचं पुन्हा एकदा रिव्हिजनवरती अधिकचा भर द्यायचा आहे. रिव्हिजन अभावी आपण प्रश्नांची उत्तरे सोडवू शकत नाही, हे लक्षात घ्या. एखादा विषय घेतलाय, संदर्भ साहित्य अभ्यास पण रिव्हिजन नसेल तर तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. कारण जे स्टेटमेंट असतात आयोगाच्या वतीने, जे क्वेश्चन विचारले जातात त्याची जी तुलना आहे, आपण किती सराव प्रश्न जरी सोडले तर आयोगाच्या क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न असतो किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत असते त्याची सर येत नाही, हे लक्षात घ्या. किती जरी झालं तरी क्लासच्या माध्यमातून तेवढा सराव होतो. काही त्या धाटणीचे क्वेश्चन हे पाहायला मिळतात तुम्हाला, परंतु आयोगाचा एक थोडासा वेगळाच असतो पॅटर्न असं म्हणून आपण. त्याच्यासाठी तुम्हाला पीवायक्यू सराव प्रश्न हे जास्त तुम्ही पाहणं गरजेचं आहे. सारखं ते सांगणं, त्याचं रिझन त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, ते व्हायला नाही पाहिजे. यानंतर मग महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ, यामध्ये या भागावरती थोडक्यात आपण आता माहिती घेऊ. नेक्स्ट वन, क्रांतिकारी चळवळच्या विषयी. पहा, तर सर्वप्रथम पहिल्यांदा आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजेच वासुदेव बळवंत फडके. ओके. त्यानंतर चाफेकर बंधू हे अभ्यासाचं आहेच. त्यानंतर वीर सावरकर, त्यानंतर सेनापती बापट असतील. सेनापती बापट यांचं महत्व म्हणजे सुरुवातीला देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातही दिसतं. पहा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील महत्वाचं योगदान सेनापती बापट यांचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे क्रांतिकारी चळवळीमध्ये प्रामुख्याने महत्वाच्या व्यक्तींबद्दल आणि बाकीच्या व्यक्तींचा आढावा थोडक्यात घ्यावायचा आहेच आपल्याला. यांच्याबद्दलचा थोडक्यात अभ्यास आपल्याला या महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीमध्ये करायचा आहे. महत्वाचा भाग हे अभ्यासणं गरजेचं आहेच आहे. आणखीन क्वेश्चनकडे वळलेलो नाही मी, लक्षात घ्या. तर म्हणजे यावरती एक क्वेश्चन आपल्याला क्वचित पाहायला मिळतो, परंतु ते अभ्यासणं आवश्यक आहे क्रांतिकारी चळवळीबद्दल. 5 पर्यंत सर्वांचा आकडा लक्षात असेल. आतापर्यंत 5 टॉपिक जे आहेत ते करावायचे आहेतच, त्यावरती क्वेश्चन आहेच आहे. यानंतर यांच्याबद्दलची माहिती झाली. नेक्स्ट वन, पुढे वळू. मग संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन. इथे फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला अलीकडच्या काळात क्वेश्चन दिसत आहेत. वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं, पहा, म्हणजे तुम्हाला या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींबद्दल आणि वृत्तपत्रांचं कार्य जे आहे ते फार महत्वाचं आहे. इथे एक क्वेश्चन काउंट करायचं आणि आपली प्रश्न संख्या एकदम टोटल किती झालेली आहे? प्रश्न 6. आता यावरती एक क्वेश्चन असतो. या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने ज्या व्यक्तींनी, म्हणजे जवळपास जर पाहिलं आपण थोडंसं इथं चर्चा करू या टॉपिक बद्दल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये मोस्टली 1938ला, ज्यावेळेस 1938 पासून पुढे म्हणू, सावरकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे एक अध्यक्षपद भूषवतात 38-39च्या दरम्यान. त्यानंतर खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला प्रारंभ, म्हणजे आधीपासूनच थोडंफार आपण त्यावरती लिखाण केलं जातं काहीच्या माध्यमातून, म्हणजे भाषिक म्हणजे प्रांतरचनेबद्दल, म्हणजे भाषावर प्रांतरचनेबद्दल आधीपासून चर्चा होत असते. मात्र ठराविकपणे 1938-39 पासून मात्र मोठ्या प्रमाणात संयुक्त महाराष्ट्र, मुंबई, मराठवाडा, विदर्भ सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी मोठी चळवळ उभी राहते आणि त्याकरिता हा लढा उभारलेला दिसतो. आणि त्यात प्रामुख्याने अलीकडच्या काळात प्रश्नाचं स्वरूप जर पाहिलं तर वृत्तपत्राच्या माध्यमातून क्वेश्चन दिसत आहेत आपल्याला. वृत्तपत्रांचे कार्य असं म्हणून मी या काळात, या दरम्यानच्या काळामध्ये काही व्यक्तींनी अनेक वृत्तपत्र स्टार्ट केलेले आहेत. महत्वाच्या व्यक्तीबद्दलचा आढावा घेतोच आपण, जसं की नवा काळ असेल, कृष्णाजी खालीलकर यांनी स्टार्ट केलं होतं. प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन हे सुरू केलं होतं. प्रल्हाद केशवात्रे यांनी मराठा हे वृत्तपत्र स्टार्ट केलं होतं. तर या माध्यमातून बाकीच्या व्यक्ती आहेत ज्यांनी या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात वृत्तपत्रांच्या कार्याद्वारे मोठ्या प्रमाणात लढा उभारलेला होता. त्याला अनुसरून तुम्हाला एका बाजूला त्या व्यक्तींची नावे आणि दुसऱ्या बाजूला
त्यांचं वृत्तपत्र यांच्या योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न दिसतो मित्रांनो. हे जर बारकाईनं पाहिलं हेरलं तुम्ही व्यवस्थितरित्या कुठल्याही संदर्भ साहित्यातून म्हणा किंवा आपल्या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला वृत्तपत्रांबद्दलचं एक नोट त्या ठिकाणी मी दिली जाईल, ते तुम्ही फक्त अभ्यासा. त्यावरती एक क्वेश्चन आला, एक गुण आपल्याला मिळाला असं समजा. सरळ सरळ एक प्रश्न आपला बरोबर येणारच येणार. तर प्रश्न संख्या एकूण 6 पर्यंत आलेला आहोत. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन माहिती आहे आपल्याला, त्यामध्ये महत्वाच्या व्यक्तींनी रोल म्हणजे बऱ्याच व्यक्तींचं सहकार्य होतं. मग शंकरराव देव असतील, त्यानंतर केशवराव जेधे असतील, अनेक लोकांचं, प्रल्हाद केशव अत्रे आहेतच, त्याचबरोबर रामराव देशमुख आहेत, त्यानंतर यशवंतराव चव्हाण असतील, या सर्वांचा सहभाग संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि त्या व्यक्तींचं कार्य मग काही कमिशन नेमण्यात आल्या होत्या. मग दार कमिशन असेल, नागपूर करार असेल, ओके, या सर्वांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. त्याचा त्रिराज्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केलेला होता, तोही आपल्याला त्याचा आढावा घ्यायचा आहे. मग फाजल अली आयोग आहे, फाजल अली आयोग त्याच्या वतीने म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना, या सर्वांचा आढावा या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान सर्व डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासाचा आहे. फक्त म्हणजे ज्यावरती एक प्रश्न जो आवर्जून विचारला जाईल. क्लिअर? हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र इतिहास अभ्यासत असताना तो कव्हर करायचा आहे. यानंतर पुढं काही भाग या महाराष्ट्र इतिहासात मी उल्लेख करेन क्वेश्चनच्या बाबतीत. पहा, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची चळवळ यावरती क्वेश्चन असेल. मी ते महाराष्ट्र इतिहासामध्येच क्वेश्चन एक जे आहे तिथे ऍड केलेलं. त्याचं कामगारांची चळवळ हे विसरता कामा नये आणि दलित बांधवांची चळवळ यावरती देखील क्वेश्चन मित्रांनो अलीकडे पाहायला मिळत आहेत. हे देखील महत्वाचे टॉपिक असणार आहे. ठीक आहे, दलित बांधवांची चळवळ, त्यामध्ये प्रमुख व्यक्तींचं कार्य असेल ते आपल्याला पाहायचंच आहे. ओके, शिवराम जानबा कांबळे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही महत्वाचा रोल असेल त्या ठिकाणी. आणि मग कामगारांच्या श्रीपाद अमृत डांगे यांच्या माध्यमातून कामगार चळवळ पुढे आपल्याला अनेक ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्या कामगारांची चळवळ, शेतकरी बांधवांची चळवळ या माध्यमातून हा एक टॉपिक कव्हर करायचा आहे, ज्याचा प्रश्न म्हणजे हे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ याचा आपण एकत्रितरित्या समावेश करू. तिथे एक क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, तर आपण ते 6 पर्यंत सेमिट ठेवलेलं आहे. या पद्धतीनं याची तयारी. क्लिअर? हे शॉर्ट मध्ये मी मेन्शन केलेलं आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. यानंतर स्त्री मुक्ती चळवळ, थोडक्यात स्त्रियांचं कार्य म्हणजे काशीबाई कानेटकर असतील, त्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, काशीबाई कानेटकर. महाराष्ट्रातून जर प्रामुख्याने पाहायला गेलं तर त्यानंतर लक्ष्मीबाई टिळक आहेत, ओके, रखमाबाई राऊत, या सर्वांचं कार्य स्त्री मुक्ती चळवळीमध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय. थोडक्यात कार्य म्हणजे काय, त्यांनी काही 2-3 उपक्रम म्हणजे एखादा महत्वपूर्ण ग्रंथांची रचना केली असेल, कुठलं काही संमेलन वगैरे भरवण्यात आलं असेल, त्याचं अध्यक्षपद भूषवलेलं असेल, वृत्तपत्र स्टार्ट केलं असेल, या सर्व बाबी. ठीक आहे, याचा आढावा काही महत्वाच्या महिला समाजसुधारक, थोडक्यात आपण म्हणू स्त्री मुक्ती चळवळ आणि महिला समाजसुधारक म्हणून दोन्ही तिथे आपल्याला ते अभ्यासायचं आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची वाटचाल, महाराष्ट्राला स्वातंत्र्य म्हणजे महाराष्ट्र 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याच्या नंतर काही घडामोडी ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झालं तिथल्या बारकाव्या थोडक्यात आढावा. त्याच्यात काही नाही म्हणजे त्यावरती क्वेश्चन क्वचित असेल, मात्र इथे विचारलं गेलं असतं त्या दरम्यानचे वृत्तपत्रांचं कार्य यापुरतच लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, तर याचा समावेश आपण तिथेच करू शॉर्टमध्ये. नेक्स्ट पार्ट असेल आता महत्वाचा, 3रा टप्प्याकडे आपण वळतोय. ओके, 3रा टप्पा तो म्हणजेच महाराष्ट्रातील समाजसुधारक. जर इथे मेन्शन करेन मी आवर्जून प्रश्नांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर आपल्याला 1+1 म्हणेन, काही वेळेला एकच क्वेश्चन, काही वेळेला विधानात्मक स्वरूपात 2 तरी म्हणू आपण. 2 क्वेश्चन धरून चला तर म्हणजे 6 पर्यंत आलो होतो. +2 = आता 8 क्वेश्चन जे टार्गेट सेट केलं होतं हे आपल्याला हमखास दिसतं. ओके, मग समाजसुधारक अभ्यास असताना कोणते पर्टिक्युलरली आपण ते रॅन्डमली सांगू शकत नाही. त्यामुळे महत्वाचे समाजसुधारक आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहेच. जे आपल्या सेशनच्या माध्यमातून आणखीन अति इम्पॉर्टंट कोणते त्यावरती आपण चर्चा करीत राहणारच आहोत, त्याला अधिकचा भर द्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 8 क्वेश्चन. तुम्ही मला सर 10 क्वेश्चन विचारले जातात, 8 बद्दल काय बोलताय सध्याला, 10चं सांगा. तर आता येतो लगेच मी तिकडे. 8 क्वेश्चन हे झाले ठराविक टॉपिक, +2 जे विचार केला होता आपण, यामध्ये आपल्याला अनेक संदर्भ साहित्य म्हणा किंवा नोट्स मध्ये दिसत नाही, थोडंसं एकदम काठीण्य पातळी जी म्हणू अधिकची दिसणार आहे या 2 क्वेश्चन मध्ये. मग तो क्वेश्चन तुम्ही आता मगाशी उल्लेख केला होता कामगारांच्या चळवळीत महाराष्ट्रातून किंवा शेतकरी बांधवांची चळवळ, तिथे तर एक घेऊ शकता.
अदरवाईज आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये येऊ आपण आता थोडंसं. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या ठराविक संघटनेच्या किंवा व्यक्तींच्या कार्याच्या विषयीचा क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतो, किंवा ब्रिटिश अधिकारी व्यक्ती वगैरे असतील त्यांच्या बाबतीत, म्हणजे कुठलाही क्वेश्चन रॅन्डमली असे 2 क्वेश्चन असणार आहेत, ज्याचा विचार आपण शक्यतो म्हणजे मोस्टली त्याचे 10च्या 10 क्वेश्चन सोडू शकतो असं आपल्याला होत नाही. आणि 2च क्वेश्चन असे असतात ठराविक की ते तुम्हाला त्याची काठिण्य पातळी पूर्णतः अधिकची असणार आहे, ज्यामुळे थोडंसं आपण निश्चितपणे हे 2 क्वेश्चन बद्दल यावरती येतोच क्वेश्चन हे सांगता येणार नाही. तर कुठलाही पार्ट असेल अभ्यासाच्या बाहेरचा नसेल हे मात्र नक्की, परंतु जो भाग ठरवून दिलेला आहे किंवा जो तुम्ही ठराविकपणे यावरती त्या म्हणजे क्वेश्चन विचारला जाणार, जसं की आपण मागाशी उल्लेख केला होता जहाल गटावरती, ओके, क्रांतिकारी चळवळचं आपण मेन्शन केलं नाही, मग त्यामध्ये तुम्ही क्रांतिकारी चळवळ देखील मेन्शन करू शकता या 2 प्रश्नामध्ये. एक तिथं कन्सिडर करा जिथं उल्लेख केला नाही, किंवा मग 1942 चळवळ स्वातंत्र्य प्राप्तीचा जो दरम्यानचा कालावधी आहे 1942 ते 1946 या दरम्यानच्या कालावधीमध्ये एखादा क्वेश्चन तिथे त्याला टाकू शकता. ते +2 झाले असं म्हणू आपण. आणि असे एकूण 10 क्वेश्चन आपल्याला परीक्षेत विचारतात. मात्र 7 ते 8 प्रश्न ठराविक टॉपिक वरतीच विचारले जात आहेत. ओके, हे क्लिअर असू द्या, म्हणजे या विषयाचा अभ्यास करत असताना ते आपल्याला अधिक सुटसुटीत सोपं होतं. मग तुमच्या आता लक्षात आलं असेल एकूणच आपला सेशन जाणून घेतल्याच्या नंतर की आता आपल्याला कुठल्या टॉपिकवरती भर द्यायचा आहे, आणि या विषयात आपल्याला पैकीच्या पैकी म्हणण्यापेक्षा 10 पैकी 8 म्हणून आपण पैकीच्या पैकी अतिशयोक्ती होते म्हणून मी ते टाळतोय. जर तुमच्या वाचनात आला असेल आणि ते 2 प्रश्न जे आहेत तुम्हाला सोडवता आले ते बेस्टच म्हणून आपण 10 पैकी 10 बरोबर येतीलच. मात्र 8 टार्गेट धरून चलू, 8 मात्र आपले प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीच पाहिजेत, हे मात्र लक्षात ठेवा. आणि जे टॉपिक आहेत ते ज्यावरती आपला भर द्यायचा आहे. मग आता थोडंसं सुधारकांच्या बाबतीत येतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या विषयीचे प्रश्न आधीच्या काळात खूप आधी म्हणजे 10 वर्षापूर्वी जर पाहायला गेलं ठराविकपणे कुठली एखादी संघटना स्थापन केली असेल, वृत्तपत्र स्टार्ट केलं असेल, किंवा मोठ्या प्रमाणात कुठलं तरी एक मेजर कार्य असेल त्याला अनुसरून क्वेश्चन त्यांच्याविषयी पाहायला मिळत आहेत. मात्र अलीकडे समाज सुधारकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इथे एक दिसून येतं आपल्याला, जसं की आता छत्रपती शाहू महाराजांच्या विषयीचा क्वेश्चन ग्रुप सी मध्ये आपल्याला दिसतोय, लेटेस्ट मध्ये विचारला गेला होता. बी या सी मध्ये थोडंसं पाहू शकता. त्यांनी केलेले म्हणजे कोल्हापूर संस्थानात काही त्यांनी कायदे वगैरे लागू करण्यात आले होते किंवा काही निर्णय महत्वाचे घेतले होते, त्याला अनुसरून स्टेटमेंट दिलं होतं. आणि संबंधित समाज सुधारक म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात जे सुरू म्हणजे कायदे म्हणा किंवा जे काही लागू करण्यात आला सुरुवात केली होती ते त्यांनी दिलं होतं खाली 3-4 ABCDच्या स्वरूपात, त्यातनं आपल्याला करेक्ट ओळखायचं होतं. तर अशी स्टेटमेंट वाईज तुम्हाला किंवा क्वेश्चन दिसतील, किंवा एखादा समाज सुधारक असतील 4 ओळी दिलेले असणार आहेत, त्यांनी केलेलं कार्य जे आपण क्वचित काही भाग वाचलेला असतो, काही भाग वाचलेला नसतो, आपल्या नोट्समध्ये दिसत नाही आपल्याला काही वेळेला, तसे काही स्टेटमेंट असणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत. संबंधित समाज सुधारक ओळखा, अशा पद्धतीने क्वेश्चन. मग आपल्याला महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, कर्वे, महर्षी कर्वे असतील, ओके, समाज सुधारकांमध्ये. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर, ज्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं, अशी जगन्नाथ शंकर शेठ असतील, गोपाळ हरी देशमुख ज्यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं. याचबरोबर लोकहितवादी यांच्या नंतर दादोबा पांडुरंग तरखडकर असतील. असे अनेक समाज सुधारक आहेत त्यांच्याविषयीचा अभ्यास आपल्याला या समाज सुधार घटकात करायचा आहे, जे 2 क्वेश्चन यावरती परीक्षेमध्ये विचारले जातील आणि त्यामध्ये आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे. काही वेळेला लक्षात घ्या समाज सुधारकावरती क्वेश्चन दिसणार पण नाही तुम्हाला, परंतु जो अभ्यासक्रम आखून दिलेला आहे ज्याला आपण थोडंसं महत्व कमी दिलं होतं, म्हणजे टिळक कालखंड असेल किंवा मग म्हणजे कुठला टॉपिक आपण अभ्यासक्रमात देखील मेन्शन करीत असताना तुम्हाला गांधी युगामध्ये त्या टॉपिककडे जास्त भर दिला नाही, यावरती क्वचित क्वेश्चन विचारला जाईल असं म्हणेन, तिथे मग तो विचारला जाईल. समाज सुधारकांची प्रश्नांची संख्या थोडीफार एखादे 2 तर असणारच आहे. एक असं झालंच तर त्याचंही गडबडून जायचं नाही, तिथे मात्र 7 ते 8 असं आपण म्हणलेलं आहे. तर 8ला आपल्याला फोकस करायचा आहे, ते असणारच आहेत क्वेश्चन. क्लिअर? ओके, तर या पद्धतीने आपल्याला हा एकूणच अभ्यास करावायचा आहे येणाऱ्या परीक्षेकरिता. आणि तुम्हाला इतर कोणते एक्झाम देत असाल त्याहीसाठी हे उपयुक्त ठरेल. मात्र मोस्टली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2026 या वर्षातील जी एक्झाम होणार आहे जून महिन्यात पूर्व परीक्षा, याला अनुसरून इतिहास या विषयाचा एकूण अभ्यास कसा करायचा आहे, किती प्रश्न त्या टॉपिकवरती विचारले जाऊ शकतात घटकावरती, त्याचं अनालिसिस आणि त्यानुसार आपल्याला भर कुठे द्यायचा आहे, सविस्तर अशी माहिती या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. यानंतर मित्रांनो मग संदर्भ साहित्य, PYQ सराव प्रश्न या भागाकडे आपण वळणार आहोत आणि तुमचे क्वेश्चन अधिकचे अपेक्षित आहेत. क्लिअर? चलो पुढे वळूया. इथपर्यंत काय परत डाऊट क्वेश्चन? आता यात नंतर 3 टप्पे असतील. एक म्हणजेच PYQ, वेळेचं नियोजन, PYQ असेल, सराव प्रश्न असेल, आणि संदर्भ साहित्य कोणत्या अभ्यासणं आवश्यक आहे किंवा नोट्सचं कसं काय असेल त्या पद्धतीवरती चर्चा आपण करूया. येस,
हिस्ट्रीसाठी बुक सांगा, आम्ही बुकचा रेफरन्स तुम्हाला देईनच तसंही, शेवटी आपण आहे ते संदर्भ साहित्यात. कोणता इतिहास घेणार आहेत सरजी आज? तर विदर्भ स्माईल तुमचा क्वेश्चन आहे. आज आपण स्टार्ट केलेलं नाहीये लेक्चरमध्ये, आजच्या भागात फक्त इंट्रोडक्शन टाईप सर्व माहिती घेतलेलं एकूणच. आता यानंतर हा परत लेक्चर नसेल, डिरेक्ट आपण सुरू करतोय. मोस्टली समाज सुधारकापासून आपण स्टार्ट करूया, तो भाग आधी कम्प्लीट करू. म्हणजे त्या काय होईल, तुम्ही अभ्यास असताना पहिल्यांदाच अगदी ब्रिटिशकालीन इसवी सन आणि ब्रिटिशांचं आगमन, त्यांची नावे वगैरे यात गोंधळण्यापेक्षा आपले शाहू फुले आंबेडकर वगैरे समाज सुधारकांचे त्यांचे कार्य सोपं सुटसुटीत भाग असेल, त्यामुळे समाज सुधारकापासून आपण स्टार्ट करतोय उद्यापासून लगेच. मग आधुनिक भारताचा इतिहास आणि त्यानंतर असेल महाराष्ट्राचा इतिहास. क्लिअर? म्हणजे अगदी समाज सुधारकांचं कसं असतं, एक समाज सुधारक घेतल्या अभ्यासाला, त्यांच्याबद्दल सर्व डिटेल माहिती मिळाली, काय अभ्यासाचं आहे, कोणते पॉईंट महत्वाचे आहेत, काय PYQ विचारलेलं आहे, व्यवस्थित वाचायला बरं पडतं, जड जात नाही सुरुवातीला, म्हणून मी त्याच्याने सुरुवात करतोय. आणि मग नंतर आधुनिक भारताचा इतिहास, मग थोडंसं अभ्यासाची सुरुवात होईल, वाचायला तुम्ही स्टार्ट कराल, आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मग आपल्याला ब्रिटिशकालीन म्हणजे काय सुधारणा वगैरे सगळ्या गोष्टी, त्यांची नावे वगैरे ते कहाणी पडतील. मग नंतर आपल्याला तेही अभ्यासाला हळूहळू सोपं जाईल. मग महाराष्ट्राचा इतिहास शेवटच्या टप्प्यात. या पद्धतीने आपले सेशन असतील. येस, चला. बुक फॉर हिस्ट्री फॉर एमपीएस येतोय, ते बुक पुस्तकाकडे येतोयच मी, शेवटी आहेच ते संदर्भ साहित्य. येस, दीड वाजता टायमिंग असेल, 1:30 ते 3:30 लेक्चर असणार आहेत. येस, येस, गुड आफ्टरनून. जसं की इकडे एक क्वेश्चन होता की प्राचीन भारताचा आणि मध्ययुगीन, प्राचीन मध्ययुगीन नाही, पहा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ला आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे 1757 जवळपास ब्रिटिशांचं भारतातील आगमन आणि भारताला मिळालेले स्वातंत्र्य 1947 पर्यंत, हा भाग. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक एवढाच आहे. पूर्ण लक्षात घ्या, जे कोणी लेट जॉईन झाले असतील, मी अगदी सुरुवातीला मेन्शन केलं होतं, यानुसार आता इथे सांगितलेलं आहे. येस, प्रज्ञाशील चव्हाण, समाधान महाजन सरांचे पुस्तक चांगले असतात असं म्हणतात. ठीक आहे, मी तुम्हाला संदर्भ साहित्याकडे आले की त्याचं मेन्शन करतोय, काय चांगलं आहे काय नाही, कुठलं अभ्यासाचं आहे. येऊ आपण, हो थोडंसं थांबा, आलो तिकडे जातोय आपण. आतापर्यंत इथपर्यंत ओके, सर्व व्यवस्थित, डन, जायचं पुढं मग. येस योगेश, तुमचं काही म्हणणं असेल तर सांगा. ओके, चाललंय, कळतंय व्यवस्थित माहिती कशा पद्धतीने, काही नाही, काही अडचण नाही ना काही? ओके, विचारायचं, बिंदास विचारायचं, काही वाटलंच तर. सर्वांचे कमेंट रीड केले जातील, जे चांगले असतील ते. बिना कामाचं काही विचारू नका, बिनकामाचं. चालेल सिद्धू, डन. ओके कांचन, ओके चालेल, चलो तर पुढे कंटिन्यू करू. यानंतर काय असेल भाग मग, तर पहा, विषयाचं महत्व थोडक्यात जाणून घेऊ आता. तर पूर्व मुख्य परीक्षा दोन्हीसाठी महत्वाचं असेल. इथे पहा बेनिफिट काय असणार आहे. तुम्हाला जो अभ्यासक्रम आयोगानं आखून दिलेला आहे, पुन्हा त्याकडे येतो. विषयाचं महत्व जाणून घेत असताना तुम्हाला ठराविकपणे काही महत्वाचे टॉपिक तर दिलेले आहेतच, मात्र परीक्षेमध्ये मेरिटमध्ये येण्याकरिता या विषयात तुम्हाला ठराविक टॉपिकच्या नुसार पहा, बाकीच्या विषयाच्या बाबतीतही मी म्हणेन तिथेही काही टॉपिक वगैरे तुम्हाला आहेत, सिलेक्ट करायचे आहेतच, परंतु गणित म्हणा किंवा इतर विज्ञान या विषयामध्ये वगैरे तुलना जर करायची म्हटलं थोडंसं, तर तिथे काही संकल्पना वगैरे असतील, काही भाग तुम्हाला समजावाच लागतो. इकॉनॉमिक्स, सायन्स मध्ये वगैरे गणिताचा भाग वगैरे विचार केला तर. मात्र इतिहास भूगोलचे असे 2 विषय तुम्हाला आहेत, आणि भूगोलात काही ठिकाणी तुम्हाला थोडंसं आणखीन वेगळ्या पद्धतीने नद्या वगैरे काही ट्रिक वगैरे पाहावं लागतात. इथे मात्र जो अभ्यासक्रम दिलेला आहे आपल्याला आखून, ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक गोष्ट टाईप म्हणू आपण इतिहासामध्ये, आणि तोही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इंटरेस्टिंग भाग, ओके, आवडीचा भाग आपला. त्याची आपल्याला परिपूर्ण तयारी करीत असताना फक्त तो टॉपिक अभ्यासायचा आहे, वाचायचा आहे, रिवाइज करायचा आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, क्वेश्चन सोडायचे आहेत, सातत्याने रिव्हिजन केले की ते लक्षात राहतं. त्यामुळे इतरांच्या तुलनेत हे बेस्ट असेल. आणि तुम्हाला जे काही 10 प्रश्न विचारणार आहेत, तर त्यात तुम्ही सहजरित्या 8 हे प्रश्न बरोबर सॉल्व्ह करू शकता, जो आपलं टार्गेट ते असणार आहे. महत्व म्हणजे आणखीन एक स्पेशल या विषयाचं काय, तर मुख्य परीक्षेकरिता मित्रांनो तुम्हाला जो तुम्ही लक्षात घ्या, पूर्व परीक्षेकरिता भाग अभ्यासताय सुरुवातीलाच,
त्याच दृष्टिकोनातून मुख्य परीक्षेला जो कालावधी मिळणार आहे तुम्हाला प्रीची एक्झाम झाल्याच्या नंतर जून महिन्याच्या नंतर म्हणू आपण मुख्य परीक्षेसाठी, तो मात्र तुम्हाला बोनस किंवा बेनिफिट म्हणेन मी. कारण ह्या विषयामध्ये जो अभ्यासक्रम आयोगाने आधीच मेन्शन केलेला आहे पूर्व परीक्षेकरिता, मेन्समध्ये असं काही वेगळं तुम्हाला त्यात ऍडिशन नाहीये. लक्षात घ्या, हाच भाग आहे तुम्हाला, हाच भाग मुख्य परीक्षेचा असल्या कारणाने प्रश्नांची फक्त विचारण्याची डेप्थ जी असणार आहे, खोली म्हणू आपण, ती अधिकची असेल, काठिण्य पातळी थोडीशी अधिकची असेल काही ठिकाणी. त्यामुळे तिथे थोडासा विधानात्मक स्वरूपात प्रश्नांची संख्या अधिकची असेल तर व्यवस्थितरित्या तो अभ्यासायचा आहे. मात्र या विषयाचं खास म्हणजे असं महत्व जाणून घेत असताना जे प्रश्न विचारले जातील तिथे देखील तुम्हाला तर तिथे तोच अभ्यासक्रम आहे. समाज सुधारक अभ्यासतात तुम्ही, समजा फॉर एक्झाम्पल महात्मा फुले अभ्यासला, तर अभ्यासत असताना महात्मा फुलेंचं कार्य जाणून घेत असताना डिटेलमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे अभ्यासलेला आहे तोच भाग काय करायचंय, पूर्व परीक्षा झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं आहे. ओके, रिव्हिजन पूर्व आणि मुख्यच्या दरम्यान काय बाकीचं एक्स्ट्रा ऍडिशनल नाही ऍड करता. तर करंटचं जर उदाहरण घेतलं चालू घडामोडी, तुम्हाला आणखीन परत एकदा नव्याने अपडेट झालेल्या मुख्य परीक्षेकरिता अलीकडील 4 महिन्यांच्या घडामोडींचा आढावा देखील त्यात ऍड करावा लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल चालू घडामोडीचा तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला जून मध्ये परीक्षा आहे, तर तुम्हाला कुठून कुठपर्यंत करंट अफेअर्स विचारलं जातं. अगदीच जर पाहायला गेलं अलीकडे 1.5 वर्षाच्या घडामोडी विचारतायत, तर आपण जून 2025 पूर्ण घ्या हवं तर 2025 पूर्ण आणि मार्च एप्रिल 2026 एवढं करायचं आहे. त्यात मे पासनं म्हणजे एप्रिल पासनं म्हणू आपण, एप्रिल किंवा मे पासून ते येणाऱ्या एप्रिल मोस्टली वर्षभराचा आढावा, एप्रिल 2025 ते 2026 एप्रिल या वर्षभराच्या घडामोडी तुम्हाला पद्धतशीररित्या करावाच लागणार आहेत. मागचं थोडंसं करायचं परंतु हे तर आहेच आहे. आणि परत पूर्व परीक्षा पास झाले तर तुम्हाला मार्चचं करणं आहे, सॉरी एप्रिलचं करणं आहे, मेचं आहे, जून जुलैचं पण अभ्यास करणं आहे, ते ऍड करावं लागतं. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऍडिशन नाहीये. जो अभ्यासक्रम आखून दिलेला आहे पूर्व मुख्य परीक्षेकरिता एकत्र तोच आहे. त्यात फक्त डीपली थोडंसं पाहणं गरजेचं आहे आणि सातत्यानं रिवाइज करणं आणि मुख्य परीक्षेचे काही पेपर पाहणं बस. त्यामुळे या विषयाचं म्हणजे अनन्यसाधारण महत्व आपल्याला अधिकचे गुण मिळवून देण्यामध्ये एक महत्वाचा रोल हा विषय निभावतो. आणि ठराविक प्रश्न विचारले जात असल्या कारणाने त्याच टॉपिकवरती त्याच घटकावरती, त्यामुळे आपल्याला आणखीन ते सोपं आणि महत्व म्हणजे त्याचं लक्षात येऊन जाते. क्लिअर, ठीक आहे, म्हणजे इतर विषयाच्या तुलनेमध्ये. नेक्स्ट वन, यानंतर बऱ्याच जणांनी संदर्भ साहित्याचे प्रश्न बरेच विचारलेले आहेत, तिकडे येतोच मी. सर एकदाच पुस्तकं सांगून टाका म्हणजे आम्ही अभ्यासाला तयारीला लागतोय, हो की नाही, ते करूच आपण, ते सांगायचंय आपल्याला. त्यानंतर PYQ किती महत्वाचे आहेत थोडक्यात त्याबद्दलचा आढावा घेऊया. तर पहा इथे चालेल. PYQ पाहणं खूप गरजेचं आहे. किती काय महत्वाचं म्हणजे यावरनं तुम्हाला एकच गोष्ट लक्षात येते, तुम्ही कितीही सराव प्रश्न किंवा कितीही अभ्यास केलात, जोपर्यंत PYQ पाहिले नाहीत किंवा सोडवले नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रश्नांचं गांभीर्य कळणार नाही, परीक्षेत उत्तीर्ण होता येणार नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही PYQ ला स्किप करू शकत नाही. 7 ते 8 इयर म्हणेन मी, 7 ते 8 वर्ष पूर्वीचे PYQ अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि हे करत असताना पहा अभ्यासाचं स्वरूप, एखादा टॉपिक सुरू केलाय, जसं की मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं गव्हर्नर जनरल, आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासतोय. मग आधुनिक भारताचा अभ्यासत असताना त्यात PYQचा समावेश करायचा आहे आपल्याला. मग आपण टॉपिक घेतलाय गव्हर्नर जनरलचा, 1757 ते 1857 या वर्षातले आपल्याला गव्हर्नर जनरल हे अभ्यासाचे आहेत. त्या दरम्यान या गव्हर्नर जनरलवरती 7 ते 8 वर्षापूर्वी कसे प्रश्न, किती प्रश्न विचारलेले आहेत हे एका बाजूला काढायचंय. तो टॉपिक अभ्यासला की हे 7 ते 8 वर्षापूर्वीची PYQ त्या टॉपिकच्या आपल्या शेजारी असणं गरजेचं आहेच. हे सोडवणं मस्ट आहे. ओके, तो टॉपिक झाला. PYQ पाहायचं. PYQ कशासाठी पाहायचंय? प्रश्नांचं पुन्हा पुन्हा रिपीट करतो. मागे सुरुवातीपासून मी सांगत असताना त्याचं तुम्हाला लक्षात आलं असेल, स्वरूप, प्रश्नांचं स्वरूप कळतं. आयोगाच्या पेपर विचारण्यात प्रश्नांचे पॅटर्न जो आहे त्यानुसार तुम्हाला लक्षात येतं. तुम्ही पहा एखादं, तुम्ही उदाहरणच घ्या तुमच्या समोर, तुम्हाला सोपं करतो. तुम्ही अजिबात अननोन आहात, अभ्यासक्रम माहिती नाही, काहीच माहिती नाही. आता थोडंसं माहिती झालंय तुम्हाला असं लक्षात घेऊ आपण. पहिला अटेम्प्ट देत आहेत. ओके, यानंतर एक टॉपिक अभ्यासा. ओके, कुठलाही टॉपिक आहे तो अभ्यासा, वाचा, व्यवस्थित वाचा तुमच्या परीनं, तुमचं तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सजेशन शिवाय. तो अभ्यासून झाल्याच्या नंतर मग त्या टॉपिकवरती विचार गेले PYQ सोबत घ्या आणि मग तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं का नाही ते पहा. बऱ्याचदा वाचून झाल्याच्या नंतर हे प्रश्नाचं उत्तर सोडवता येत नाही. लक्षात, हे फार महत्वाचं आहे. कारण प्रश्न विचारण्याची पद्धत, अभ्यास हे दोन पद्धती वेगळ्या आहेत. एखादा टॉपिक अभ्यासलो, वाचलो, पाठांतर केलं म्हणजे अभ्यास होत नाही.
क्लिअर आहे? त्याला अनुसरून एखादा शब्द असेल काही तर त्याला समानार्थी शब्द विचारून आयोग प्रश्नामध्ये विचारताना आपल्याला कन्फ्युजन होतं, अरे याला हे म्हणत नाहीत, हे वेगळं काहीतरी आपण वाचलं एका नोट्समधनं वेगळं होतं. आपण त्याच अँगलनं जर एका साच्यातनं जर प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न केला, त्या प्रश्नाचं उत्तर अनौत्तरित राहतं, सोडवता येत नाही. वेगवेगळ्या अँगलनं त्याचाही विचार करावा लागतो. ते वाचत असताना तो समजून घेणंही तेवढंच महत्वाचं असतं. फक्त पाठांतर नाही येतं. इतिहासात तुम्ही म्हणाल इथं काय समजून घ्यायचं सर, बरोबर, परंतु समजून घेण्याचा भाग नसला आहे, तेच गोष्टी आहेत, परंतु कोणाच्या काळात काही घटना घडल्या असतील त्याचं जर आपण जर पाहायला गेलं, काही घटनेचा उल्लेख करीत असताना उदाहरणार्थ समजा पॉईंटच्या स्वरूपात मेन्शन करतो. एखादा गव्हर्नर जनरल आहे, त्याचा अभ्यास करताय, 4 पॉईंट मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत किंवा एखादा संदर्भ साहित्य घेतलेलं आहे, त्यातनं हे 4-5 पॉईंट तुम्हाला दिसत आहेत. मात्र 6वा-7वा जो पॉईंट आहे ज्यावरती आयोग प्रश्न विचारतो तो कुठलाही संदर्भ साहित्य दिसत नाही. जवळपासचे आपले जे आपण अभ्यासतोय सर्व ग्रंथ वगैरे तर आपण वाचू शकत नाही एका विषयाकरिता, एक मोजके संदर्भ साहित्याने नोट्स अभ्यासतो. मात्र या प्रश्नाचं उत्तर देत असताना 4 स्टेटमेंट जर एखाद्या गव्हर्नर जनरलचे दिले असतील, 3 जे आहेत किंवा 2 तरी असतील जे की तुमच्या नोट्समध्ये असणार आहेत, 2 वेगळे असतील, परंतु आपण काय विचार करतो, अरे बापरे हे काय वाचलेलं दिसत नाही, कुठून तरी आलेलं आहे, आणि त्यामुळे एकदम आपली तारांबळ उडते आणि त्या प्रश्नाचं उत्तर येत असलं तरी चुकवतो आपण. शांत राहायचं आहे, संयमी राहायचं आहे. 4 विधानं जी दिलेली असतात त्या व्यक्तीबद्दल ते यासाठीच की आपण दुष्काळात पडावं, आपल्या प्रश्नात त्या येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकावं, हे त्यामागची भूमिका, आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कट व्हावेत, मुख्य परीक्षेला पात्र ठरू नयेत, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्यांना ते चाळायचं असतं. चाळणी करून मग एक प्रामुख्याने महत्वाचे विद्यार्थी घ्यायचे असतं. त्याचं रिझन हेच, 4 पैकी 2 जरी वाचून त्याचं उत्तर देता आलं तरी चालतं, परंतु 2 माहिती नाहीत म्हणून आपण गडबडतो, बरोबर. ती गडबड होऊ द्यायची नाही, ठाम राहायचंय. आणि यानुसार ते PYQचं अनालिसिस केल्याच्या नंतर तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत बारीक सारीक, हे सगळे लक्षात येतात, आणि म्हणून आपण ते प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देऊ शकतो. आणि हे महत्वाचं आहेच आहे. एका बाजूला अभ्यासक्रम सर्वात महत्वाचा असेल, लक्षात घ्या. कोणीतरी सांगताय काहीतरी म्हणून उगाच आधुनिक भारताचा इतिहास आहे म्हणून घेतलं आणि केला अभ्यास नाही. अभ्यासक्रम प्लस PYQ हे महत्वाचं आहे, प्लस मित्रांनो सराव प्रश्न. आणि सराव प्रश्नाच्या आधी अभ्यासक्रम, PYQ, रिव्हिजनला स्किप करता कामा नाही, प्लस सराव प्रश्न शेवटी. क्लिअर? MCQ म्हणा, त्याला सराव प्रश्न म्हणा, संभाव्य प्रश्न म्हणा, याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. अभ्यासक्रम पहा आधी, महत्वाचा भाग. PYQ सोडवायचे आहेत. अभ्यासक्रम पाहणं, PYQ सोडवणं, जे अभ्यास केला त्याचं रिव्हिजन करणं, हे सर्व झालं की मग सराव प्रश्नाकडे यायचंय. मग त्याची उत्तरे आपल्याला सोडवता येतील का? जरी त्या धाटणीचे नसले, आयोगाच्या धर्तीवरती प्रश्न काही पाहायला मिळत नाहीत, परंतु त्या लेवलनं त्याच्यापेक्षा काही काठीण्य पातळी अधिकचे असलेले सराव प्रश्न कुठेतरी तुम्हाला सोडवता मिळतील, परंतु ते सोडवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण निगेटिव्ह जायचं नाहीये. काही ठिकाणी काय होतं, बऱ्याच ठिकाणी फार अतिशहाण्याप्रमाणे ते क्वेश्चन काढले जातात. काही क्लासचं उदाहरण घ्यायचं गेलं तर, आणि असं वाटतं की अरे एवढं काठीण्य पातळी, एवढं भारी काढलंय आपण क्वेश्चन वगैरे, असं वाटतं. पण तसं नाही, आणि तिथे भ्रमनिराश होऊ द्यायचं नाही. आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे सोडवता आली नाहीत म्हणून नाराज व्हायचं नाही, आणि अगदीच पैकीच्या पैकी मार्क मिळाले म्हणून सराव प्रश्नामध्ये आता माझा अभ्यास सगळा झालाय असंही नाही. ओके, तटस्थ राहायचं आहे, संयम ठेवायचा आहे, आणि व्यवस्थितरित्या याप्रमाणे मार्गक्रम करीत राहायचं. क्लिअर? ओके, चलो नेक्स्ट वन. काही प्रश्न विचारत असते विचारून ठेवा, तिथे येतोयच मी कमेंटकडे पाहायचंय आपल्याला. आणि बऱ्याच जणांचा बराच वेळापासून जो प्रश्न होता, एकदाची काय ती पुस्तकाची नावे सांगा बाबा. येतो मी तिकडे, आलो. ठीक आहे. संदर्भ साहित्य, इतिहास विषय अभ्यास असताना पहिल्यांदा स्टेट बोर्ड ही महत्वाची असते, लक्षात घ्या. 8th स्टँडर्डचं पुस्तक वाचायचं, स्टेट बोर्डचं 11वीचं एक पुस्तक वाचायचं. ओके, हे 2 पुस्तकं आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. जुनी पुस्तकं जी आहेत ती अभ्यासणं आवश्यक आहे. या आधीचे 8th 11th स्टँडर्ड हे महत्वाचं. आणि त्यानंतर मार्केटमध्ये बरेचसे पुस्तकं या ठिकाणी अवेलेबल आहेत. तुम्हाला संदर्भ साहित्य जर अभ्यासाचं असलं तर कुठलंही एखादं दुसरं घेऊन त्यावरती निर्भर राहायचंय, आणि त्यातनंच आपण PYQ आणि संदर्भ साहित्य माध्यमातून अभ्यास करायचा आहे. अशी बराबर 4-5 व्यक्तींची नावे नाहीत. मग अशी कोणीतरी समाधान महाजन सरांच्या संदर्भ साहित्याचा उल्लेख केला होता, आणि यस, अगदी बेस्ट आणि बरोबर पण आहे. आणि नव्याने पण मी काय कोणाचं मार्केटिंग वगैरे ते करत नाही, लक्षात घ्या. कोणाच्याबद्दल सांगायचं नाही. क्लास जॉईन केलात, क्लासच्या नोट्स अभ्यासलात तरी मोर दॅन सफिशियंट. संदर्भ साहित्याच्या बाबतीत झालं तर यस, नक्कीच समाधान महाजन सरांचं आहे, किंवा याला ऑप्शन म्हणून तुम्ही इतर कुठल्याही इतिहासाचे संदर्भ साहित्य जर असतील तर ते अभ्यासू शकता. यात परत 1-2 पार्ट मध्ये देखील येत आहे संदर्भ साहित्याच्या बाबतीत बोलायचं म्हणलं. आणि स्टेट बोर्डची पुस्तकं वाचणं, कुठलंही एक हे वाचा, अथवा इतरही कुठलंही. गाठाळ पुस्तक समाज सुधारकांसाठी आहे. ओके, ग्रोवर म्हणाल तर फार डीप मध्ये जाईल, आणि अनेक लोकांचे संदर्भ साहित्य इतिहासात तुम्हाला दिसतील. परंतु सध्याला रिसेंटमध्ये यातनं बरेचसे प्रश्न आपल्याला परीक्षेत दिसत आहेत, त्यामुळे एक सोपं आणि सुटसुटीत व्यवस्थित
अभ्यासल्याला बेस्ट असं म्हणू शकतो आपण. मात्र हेही घेतलंय, आणखीन काही संदर्भ साहित्य घेत आहे, हे ते वाचतोय, अरे ह्याच्यात हा पॉईंट नाहीये, मग हे याच्यात आहे, तेवढ्याकरिता दुसरं पुस्तक घेऊन तेवढा वेळ खर्च घालवायचा नाही. लक्षात घ्या, कुठलंही एक संदर्भ साहित्य घ्या, त्यावरती स्वतःवरती विश्वास ठेवायचा, त्या संदर्भ साहित्याचा आधार घ्यायचा आहे आणि थोडंसं स्टेट बोर्डला मिस करायचं नाही. स्टेट बोर्डचे नोट्स पहिलं काढणं, ते वाचणं, ते देखील गरजेचं आहे. जसं मी PYQ अभ्यासक्रम सातत्याने पहा म्हटलं, त्याच पद्धतीनं स्टेट बोर्डचे पहिले पुस्तकं वाचायचं. स्टेट बोर्डच्या नुसार मग नंतर आपण संदर्भ साहित्य कुठलंही एक घ्या. एक मी इथे मेन्शन केलेलं आहे, ते बेस्ट वाटलं. बाकीचे आहेतच, कोणतंही एक संदर्भ साहित्य घ्यायचं, त्यानुसार तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. क्लिअर? हे झालं संदर्भ साहित्याच्या बाबतीत. मात्र परत सांगतो, इथे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. म्हणजे 4-5 संदर्भ साहित्य घेतलो, मग इतिहास हा विषयच करायला आपल्याला 2-3 महिने निघून जातील, असं नको व्हायला. ओके, एक एक घ्यायचं आणि त्यावरती विश्वास ठेवून व्यवस्थित वाचायचं, त्याचंच अनालिसिस करून पुढे रिव्हिजन करायचं आपल्याला. येस, काही क्वेश्चन असतील तर विचारायचे परत पुढं. आणि मग शेवटचा टप्पा तिकडे येतो मी, वेळेच्या मॅनेजमेंटच्या बद्दल बोलायचं आहे, ते सांगतो या दरम्यान. तर सराव प्रश्न, याचा सराव करीत राहणार. जे अभ्यासक्रम, PYQ, त्यानंतर रिव्हिजन मेन्शन केलं होतं, त्यानुसार आपल्याला शेवटी मग सगळं झाल्याच्या नंतर याकडे दुर्लक्ष नाही करायचं. शक्यतो जास्तीत जास्त पेपर सोडवणं अगदी भरमसाठ नाहीये, परंतु जो अभ्यास आपला छान अभ्यासून झालेला आहे, कुठली टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करता आलं तर ते करून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. इथे मात्र तटस्थ राहायचंय. लक्षात घ्या, अगदी जास्त मार्क आले म्हणून हुरवून जायचं नाही, आता माझा अभ्यास झाला तर मी बेस्ट पेपर सोडवतो, असं नाही. आयोग दणकन कधी आपटतं काही कळत नाही आपल्याला. ओके, किंवा अगदीच काही 150 आणि म्हणून काही क्लासच्या वतीने, अकॅडमीच्या वतीने असे काही क्वेश्चन काढले जातात की कुठून तरी काहीतरी माहिती उचलून टाकायचं आणि पोरांना कोण हे करायचं एकदमच, म्हणजे आम्ही किती भारी आहोत हे दाखवण्यासाठी. याच्यातही अजिबात भानगडीत पडायचं नाही. हा ठीक आहे, असेल बाबा, तू तुझ्या घरी भारी म्हणायचं, आपण आपलं ते क्वेश्चन पेपर पाहायचा. ठीक आहे, मी थोडा अभ्यास केला होता, यातनं मला काही जमतंय, काही जमत नाही, ठीक आहे, जो जमत नाही भाग तो आणखी मी ऍड करून थोडासा अभ्यास करेन. 50%, 50-50% राहायचे, तटस्थ राहायचंय. क्लिअर? यातनं मात्र कुठेही गडबडून जायचं नाही किंवा अगदी एकदम हाय काय म्हणतात त्याला, पुरवून जायचं नाही, म्हणजे आपण थोडक्यात सोपा आहे म्हणून आणि हार्ड आहे म्हणून एकदम निगेटिव्ह पण जायचं नाही. या पद्धतीनं ते करायचंय. त्यानंतर टाइम, वेळेचं नियोजन. ओके, वेळेचे नियोजन इथंच मेन्शन करतो. शक्यतो आता जे स्टार्ट करतायत तयारीला, तर जवळपास मी म्हणेन तुमचा 8 ते 10 तास हा अभ्यास झालाच पाहिजे. कुठल्याही विषयाला कसा वेळ द्यायचा तुम्ही ठरवा. जो विषय जर अभ्यासताय, क्लास जॉईन केला असाल, त्यानुसार त्या विषयाला तेवढा वेळ द्यायचा. डिवायडेशन करू, 8 ते 10 तासाचं कॅल्क्युलेशन. शक्यतो 10 तासाच्या प्रमाणे जाऊया आपण. पहा, एखादा विषय जर हाती घेतलाय तुम्ही समजा, ठीक आहे, त्याचे 2 मिनिटात हे करून मी तुमच्या क्वेश्चनकडे येतो मित्रांनो. येस, क्वेश्चनकडे येतो. पहिला पहा, 8 ते 10 तासाचं नियोजन म्हटलं आपण, तर सर्वप्रथम इथे सोयीस्कर तुम्हाला मिळेल 4 तास जे असणार आहेत सुरुवातीला. 4 तास एक सामान्य ज्ञानाचे जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे कोणते, तो मेन विषय असं म्हणू आपण. ओके, विषयाला द्यायचं 4 तास तुम्हाला. येस, हे 2 पद्धतीने मी मेन्शन करतो, त्यानुसार घ्या. हे 4 तास ते विषयाला गेले, प्लस यानंतर तुम्हाला साधारण 2 तास जे आहेत, 2 तास तर ते गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता जे आपलं आहे त्याला देणं गरजेचं आहे. सराव होणं आवश्यक आहे. प्लस 2 तास हे चालू घडामोडीला द्या. हे झालं 8 तासाचं नियोजन. ठीक आहे, 8 तास असं म्हणेन मी. एक एक पूर्ण करायचं, 2-3, म्हणजे एखादा रटा होणार नाही. सकाळी बसला 8 वाजता अभ्यासाला, 8 ते 12 एक सेशन इतिहासाचं पूर्ण करून घ्या. दुपारच्या वेळेस थोडंसं गणित वगैरे सोडा, झोप येते म्हणून. संध्याकाळच्या वेळेस करंट, हे असं तुम्ही ते करू शकता, नियोजन तुम्हाला करायचं असेल तर. अदरवाईज आणखीन एक वेगळ्या पद्धतीने आपण इथे मेन्शन करूया. 10 तासाच्या नियोजनामध्ये 2 विषय घेऊन चालला समोर तर ठीक आहे, म्हणजे त्याला 3-3 तासाचा वेळ देऊ. 3 + 3 असं 6 तास. 2 विषय सोबत घ्या, 2 विषय कोणतेही, या पद्धतीनं. आणि पुढं जे असणार आहेत परत सेम ॲज इट इज, 3 आणि 3 6 तासाचं झालं. परत 2 तास गणित, 2 तास करंट. ओके, याचं कॅल्क्युलेशन इथं 10 तास होतंय. ठीक आहे, तर या पद्धतीनं हे 8 तासाचं असं 10 तासाचं असं केलं. वेळेच्या नुसार 10 तास बेस्ट राहील. किंवा एखादा विषय घेताय तर ते जर संपवायचं असेल तर एकच विषय क्लास सुरू असेल समजा, तर सकाळी 8ला सुरू केलं तर 5-6 तास एकाच विषयाला द्या. गणित करण चालू ठेवायचं, सोबत मग दुसरा विषय सामान्य अध्यायांचं हे नेक्स्टला, म्हणजे हे पहिला 8 दिवसात तो विषय संपल्याच्या नंतर 8-15 दिवस जो काही आहे
पुढील 15 दिवस त्या विषयाला, मग पुढे तो, आणि नंतर मग करंटचं काय होतं बरेचदा, मी तर इतिहास विषय असला तर करंटच्या बद्दल बोलतो, अगदी शेवटी जाऊन कुठलं एखादं इयरबुक अभ्यासण्याचा प्रयत्न करू नका, जो तोट्याचं ठरतं, त्याचं रिव्हिजन होत नाही. आतापासूनच चालू घडामोडी कुठून कुठपर्यंत विचारता माहिती आहे, मागचे काही नोट्स मिळत असतील कुठून तर त्याचा प्रयत्न करा, किंवा मासिक असेल कुठलं एखादं कोणतंही, किंवा कुठे नोट्स आले तर ते बेस्ट राहील, किंवा लेक्चरच्या माध्यमातून थोडंसं आता वाचलं तर त्याचं रिव्हिजन होईल. मग प्रश्नांची उत्तर जे 15 प्रश्न करंटचे विचारतात तिथे तुम्हाला देता येईल. त्यामुळे या पद्धतीने तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. अगदीच 12, 14, 15 तास करण्याची गरज नाही, मात्र प्रॉपर 8 ते 10 तास अभ्यासच झाला पाहिजे. ओके, 2 गोष्टी टाळून, एक लायब्ररीत बसलोय, बाथरूमच्या नावाखाली 15-20 मिनिटं गेले असं नको व्हायला, बरंचदा होतं. किंवा ब्रेक घेतलं, चहा पिऊन येतोय आणि त्याच्यामध्ये अर्धा तास मित्रांसोबत गप्पा मारण्यात गेले आणि त्याचं कॅल्क्युलेशन 10 तासात नकोय, ते त्याच्या 10च्या पलीकडे करा. ठीक आहे, त्याचं इथं आलं आणि झालं म्हणजे 10 तास, असं स्वतःच्या समाधानासाठी ते ठीक आहे, परंतु याने रिझल्ट येत नाही. स्वतःची फसवणूक करायची नाही, हे लक्षात ठेवा. क्लिअर? चालेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा सेशन. आता तुमच्या प्रश्नांकडे येतो. जोनाचं काही म्हणणं असेल तर विचारा, नाहीतर आपला आजचा पहिला सेशन असल्यामुळे जवळपास तरी 3:15 झालेच म्हणून आपण 3:30 पर्यंत आपला होता. ठीक आहे, 10 मिनिटं आपण चर्चा करूच या विषयावर. काय असेल तर, नसेल तर आजच्या भागात इथेच थांबूया. येस, क्वेश्चनकडे येतो. तुमचे काय आठवा, पहिल्यांची घेऊ, ऑनलाईन वाल्यांचे. ऑनलाईन विद्यार्थी काय म्हणतायत? 1:30 वाजता स्टार्ट असेल लेक्चरचा टाइम, 1:30 वाजता असेल. येस, कांचन ऋषी 1:30 वाजता. आणि प्रज्ञाशील चव्हाण समाधान महाजन सरांचं पुस्तक म्हटलं होतं. येस, युट्यूबला जे सेशन आहेत लाईव्ह आता, ते डेमॉन्स्ट्रेशन टाईप तुम्हाला 1-2 सेशन अटेंड करता येतील. जी बॅच आता सुरू होईल त्यानंतर मात्र त्या ऍपमध्येच असणार आहे. ओके, हे लक्षात घ्या. 1-2 सेशन अशा असतील. नंतर बाकीचे विषय असतील, पॉलिटी वगैरे असणारच आहेत. करंट अफेअर्स साठी किती क्वेश्चन असतात? प्रज्ञाशील चव्हाण, करंट अफेअर्सला 15 क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, 15 क्वेश्चन. यानंतर पीवायक्यू कुठेही मिळतील तुम्हाला, आयोगाच्या वेबसाईटवरती पण मिळून जातील. महापुरुषांसाठी कुठलं एक करू शकता तुम्ही. समाजसुधारकांसाठी जर पुस्तक पाहिलं, समाधान महाजन सरांचा उल्लेख केला होता, भरमसाठ पुस्तक अभ्यासण्यापेक्षा त्यामध्ये तुम्हाला बेस्ट दिलेला आहे. ओके, त्यातनं ते कव्हर होऊन जाईल. पूर्व मुख्य दोन्ही परीक्षेकरिता एनसीआरटीची बुक्स गरज नाहीत. आपल्या परीक्षेकरिता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एनसीआरटी गरज नाहीये, लक्षात घ्या. राज्यसेवा किंवा अथवा तुम्ही म्हणजे युपीएससीच्या परीक्षेकरिता, मोस्टली म्हणेन मी, युपीएससी करिता गरज आहे. आणि एनसीआरटीचा थोडासा उल्लेख मुख्य परीक्षेकरिता म्हणून आपण राज्यसेवेचा कुठे काही संदर्भ द्यायचा असेल तर, सध्या डिस्क्रिप्टिव्ह टाईप झाल्यामुळे. मात्र कंबाईन ग्रुप बी साठी एनसीआरटीची गरज नाही. सर्व प्रश्न कुठे मिळतील? जर टेस्ट क्लास जॉईन केला तर सर्व प्रश्न तुम्हाला क्लासच्या माध्यमातून टेस्ट सिरीज असते ते सोडवता येतं. आपण हे सर्व आपल्या सेशनच्या माध्यमातून तुम्ही लेक्चर जॉईन केला तर सर्व प्रश्न घेणारच आहोत, त्यामुळे ते तिथून मिळणार. आणि तुम्हाला बाहेरनं कुठून करायचं असेल तर अनेक ठिकाणी टेस्ट सिरीज तुम्हाला माहिती आहे, ते मिळतेच कुठे ना कुठं, कितीतरी रुपयांमध्ये वगैरे ते असतं. कुठली तरी एखादी टेस्ट सिरीज जॉईन करायची. भरमसाठ सगळ्या टेस्ट सिरीज नाही करायच्या, हे पण लक्षात घ्या. ओके, एकच एखादी माहिती घ्यायची, चांगल्या प्रकारे कुठली टेस्ट सिरीज वाटते ती एकच जॉईन करा, ते मोर दॅन सफिशियंट असेल. नाहीतर ह्या अकॅडमीचे त्या अकॅडमीचे सगळ्या आपल्याला हे करायचं नाहीये. बॅचची फी वगैरे तो जो नंबर दिलेला आहे, क्रमांक, मोबाईल नंबर, त्यावरती तुम्ही म्हणजे विचारू शकता. यस कांचन, आशिष, यस सर, तुमचे लेक्चर्स नोट्स कुठे मिळणार आहेत? तर लेक्चर जे असतील ऍपमध्ये त्यामध्ये तुम्हाला हे लेक्चर मधून काही नोट्स असतील, परत जे काही प्रिंट दिले जाईल तुम्हाला, तुम्ही जे बॅच जॉईन केल्याच्या नंतर क्लासच्या माध्यमातून तुम्हाला ते मिळणार आहे. क्लिअर? यस आशिष, बॅच कशी घ्यायची या संदर्भात, बॅच फी किती असेल, कशी घ्यायची, या सर्व संदर्भात तुम्ही अकॅडमीशी संपर्क साधू शकता. खाली नंबर असेल तिथे तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता मित्रांनो. येस योगेश, तुमचं काय म्हणणं असेल तर सांगा, विचार. काही डाऊट? काही नाही ना?